तर काल आपण मानवी पचन संस्थेला सुरुवात केली होती. आपण बायोलॉजी विषयातल्या ह्युमन बॉडी पार्ट्स अँड फंक्शन्स मधल्या वेगवेगळ्या सिस्टीम पैकी डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुरुवात केली आहे काल, बरोबर. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण सुरुवातीला काय बघितलं, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुरुवातीला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे भाग बघितले. ठीक आहे, वेगवेगळे भाग कुठले कुठले असतात, तर ते असतात एक अन्न नलिका आणि दुसरं म्हणजे पचन ग्रंथी. काल आपण अन्न नलिकेमध्ये असणारे वेगवेगळे घटक कंप्लीट केलेले आहेत, संपवलेले आहेत, बरोबर. एम आय राईट. तर अन्न नलिकेमध्ये आपण मुख, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे बघितले, मोठे आतडे बघितले, गुदद्वार बघितले. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या घटकांचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे. त्याच्या अनाटॉमीचा अभ्यास केलेला आहे. अनाटॉमी म्हणजे काय, स्ट्रक्चरचा स्टडी, रचनेचा अभ्यास केलेला आहे आपण, बरोबर. तर काल आपण अन्न नलिकेमध्ये समाविष्ट असणाऱ्या एलिमेंटरी कॅनल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज GIT, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, बरोबर. तर या कॅनल मधल्या, या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मधल्या या सर्व घटकांचा आपण काल अभ्यास केला. आणि आज आपण पचन ग्रंथी बघणार आहोत. ठीक आहे, ओव्हरऑल व्ह्यू घ्या तुम्ही आधी. इथे पचन ग्रंथी बघणार आहोत आपण. पचन ग्रंथीमध्ये लाळ ग्रंथींचा सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत, ज्या मुखामध्ये समाविष्ट असतात या भागात. नंतर आपण जठर ग्रंथींचा अभ्यास करणार आहोत. जठर ग्रंथी ऑफकोर्स कुठे असतील, जठरामध्ये, स्टमक मध्ये. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला मुखामध्ये असणाऱ्या ग्रंथी आपण बघणार आहोत. इसोफेगस म्हणजे फूड पाईप मध्ये तर डायजेशनचा आणि ऍब्सॉर्प्शनचा काही प्रश्नच येत नाही. इथे डायजेशन किंवा ऍब्सॉर्प्शन होत नसतं, मी तुम्हाला काल सांगितलं होतं. नंतर जठरामध्ये डायजेशनला सुरुवात होते. डायजेशन म्हणजेच काय, पचनाला सुरुवात होते. आणि हे पचन घडून येण्यासाठी या डायजेस्टिव्ह ऑर्गन मध्ये म्हणजे स्टमक मध्ये म्हणजे जठरामध्ये सुद्धा काही ग्रंथी असावे लागतात. आता या जठरात अन्न आल्यानंतर विशिष्ट ग्रंथी त्याचं विशिष्ट लेव्हलला सिंपल फूड मध्ये कन्व्हर्जन करतात. इथे फक्त प्रोटीनचं डायजेशन होतं काही प्रमाणात. ठीक आहे, ते आपण नंतर बघणारच आहोत वन बाय वन पुढच्या सबसिक्वेंट स्लाइड्स मध्ये. नंतर यकृत ग्रंथी, ही यकृत ग्रंथी सगळ्यात मोठी ग्रंथी असते ती, आणि इथे सिच्युएटेड असते राईट साईडला उजव्या भागात. ही सगळ्यात मोठी ग्रंथी सिच्युएटेड असते आणि इथं सगळ्यात महत्वाचं काम असतं अन्नाच्या डायजेशन मध्ये. ओके, तर हे पण आपण नंतर बघणार आहोत. तुम्हाला आता हा ओव्हरऑल व्ह्यू देते मी, आणि मग नंतर आपण वन बाय वन प्रत्येक ग्रंथीचं अंडरस्टँडिंग करून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक ग्रंथीचं स्ट्रक्चर आणि तिचं फंक्शन. इथे जठराचं स्ट्रक्चर फंक्शन, लिव्हरचं स्ट्रक्चर फंक्शन, पॅनक्रियासचं स्ट्रक्चर फंक्शन, इंटेस्टिनल ग्लँड्सचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, लाईक दॅट आपण वन बाय वन वी आर गोईंग आहे. ठीक आहे, तर आपण जठर ग्रंथी बघणार आहोत. जठर ग्रंथीला मदत करणारे ह्या ज्या मोठ्या ग्रंथी असतात, लिव्हर, पॅनक्रियास. ठीक आहे, तर या सर्व ग्रंथी पुन्हा या स्टमक मध्ये आलेल्या अन्नाला पुढे नेल्यावर त्या अन्नाचं पाचन होण्यासाठी कशा मदत करतात ते आपण बघणार आहोत. नंतर स्वादू ग्रंथी जी या ज्या स्टमकच्या पुढे जे डिओडिनम आहे त्यात सिच्युएटेड असते. आणि नंतर आतड्यातील ग्रंथी. अशा प्रकारे पाचन घडून येतं आणि ते आपण आता वन बाय वन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काल आपण बघितलं मुखामध्ये असलेली जीभ आणि दाताबद्दल, त्यानंतर बघितलं दातांच्या संज्ञा. ठीक आहे, त्यानंतर बघितलं दातांचा फॉर्म्युला, डेंटल फॉर्म्युला. ठीक आहे, त्यानंतर आपण दाताची रचना बघितली. ठीक आहे, नंतर आपण फॅरिंग्स म्हणजे ग्रसनीचा भाग बघितला. नंतर ग्रासिका बघितली. काही प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही उत्तर बरोबर दिली. नंतर जठर नेमकं त्याची रचना कशी असते, त्याच्यात इसोफेगस कसं ओपन होतं, ते पुढे डिओडिनम मध्ये कसं ओपन होतं, त्याचं ऍक्च्युअल वर्क आउट आपण थोडक्यात बघितलं. आणि नंतर आपण बघितलं त्याचे सेक्शन्स. त्यानंतर बघितले आपण लहान आतडे. लहान आतड म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचे आपण पार्ट्स बघितले थोडक्यात. त्यानंतर आपण बघितलं स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट डिओडिनम. ठीक आहे, याला आद्यांत्र पण म्हणतात मराठीत, लक्षात ठेवा. हा, आद्यांत्र म्हणतात याला. काल मी सांगितलं नाही तुम्हाला, आज मी पुन्हा सांगते. जेजुनम म्हणजे मध्यांत्र असतं हे, आणि इलियम म्हणजे शेषांध्र असतं, म्हणजे शेवटचा भाग. तो शेषांध्र भाग म्हणजे इलियमचा भाग कुठे उघडतो, लार्ज इंटेस्टाईनच्या या पार्ट मध्ये. ठीक आहे, मग नंतर आपण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असलेल्या विलाय बघितल्या. त्यानंतर ह्या विलाय अशा पद्धतीने का अरेंज केलेल्या असतं त्याचं रिझन बघितलं. त्यातल्या पेयर्स पॅचेस बघितल्या, त्या कशा पद्धतीने सूक्ष्मजीवांना नष्ट करतात हे बघितलं. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचे काही पार्ट्स बघितले. लार्ज इंटेस्टाईन 3 पार्ट्स मध्ये डिव्हाइड झालेले असते, सिकम, कोलोन आणि
रेक्टम. मग त्यानंतर आपण प्रत्येक पार्ट बद्दल डिटेल स्टडी केला. सिकमचा वेगळा अभ्यास केला, कोलॉनचा वेगळा अभ्यास केला आणि रेक्टमचा वेगळा अभ्यास केला. ठीक आहे. आणि नंतर आपण कोलॉनचे वेगवेगळे पार्ट्स बघितले. असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन. ठीक आहे. आणि नंतर आपण एकूण ही मोठ्या आतड्याची रचना अंडरस्टँड केली. त्यानंतर आपण अन्न नलिकेमधले वेगवेगळे थर बघितले. म्हणजे सुरुवातीपासून मुखातून निघालेली अन्न नलिका ही जिथे एंड होते तिथपर्यंत ही जी नलिका असते त्या नलिकेमध्ये असणारे वेगवेगळे थर आपण बघितले. आणि मग आपण नंतर काही प्रश्न सॉल्व्ह केले, त्याच्यावर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, उत्तर दिली तुम्ही. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत पचन ग्रंथीला. पचन ग्रंथी म्हणजेच डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्स ज्या डायजेशनसाठी मदत करतात. ठीक आहे. तर या सर्व ग्लँड्स असतात, यांच्यामध्ये काही एन्झाइम्स असतात, विकर असतात. ठीक आहे. तर या विकरांचा उपयोग करून कॉम्प्लेक्स फूडचं रूपांतर सिंपल फूड मध्ये केलं जातं. कॉम्प्लेक्स फूड सिंपल फूड मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि साध्या पिष्टमय पदार्थामध्ये याचं रूपांतर झाल्यानंतर, कठीण पदार्थांचं साध्या पिष्टमय पदार्थांमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी इझी होतं शरीराला. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही हार्ड घेतली तर ती गाळायला आपल्याला त्रास होतो. तिला जर आपण पातळ केली, पाण्यात भिजवली, समजा गूळ आपण पातळ केला, पाण्यात भिजवतो, तो लवकर गाळला जातो. त्याच पद्धतीचं थोडं याचं पण फंक्शन आहे. म्हणजे समजा आपण एखादा कर्बोदकाचा पॉलिसॅकॅराइड हा भाग घेतला, म्हणजे तो अत्यंत कठीण आहे आणि त्याचं साध्या ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन केलं तर ते ग्लुकोज आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब व्हायला इझी होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थ म्हणजे प्रोटीन जर आपण खाल्ले, प्रथिनं खाल्ले, तर त्याचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर करून म्हणजे अत्यंत छोट्या छोट्या मोनोमर्स मध्ये रूपांतर केलं, सिंपल साध्या पिष्टमय पदार्थात रूपांतर केलं, साध्या पदार्थांमध्ये, तर त्याचा उपयोग आपल्या शरीरात होतो आणि त्यातला प्रत्येक पदार्थ पुन्हा शरीर इझिली ऍब्सॉर्ब करू शकतो. त्याचं शोषण व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे प्रथिनं जर आपण खाल्ली तर त्याचं अमिनो आम्लात रूपांतर केलं जातं. आपण कर्बोदकं खाल्ली तर त्याचं साध्या शर्करांमध्ये रूपांतर केलं जातं, ग्लुकोज, माल्टोज, फ्रुक्टोज वगैरे सारख्या शर्करांमध्ये, आणि नंतर ते ऍब्सॉर्प्शन होतं. फॅट्स जर आपण खाल्ले, मेद खाल्ली, तर मेदाच्या रूपात असणारे ट्रायग्लिसराइड्स आपण जनरली खातो, अन्नामध्ये ट्रायग्लिसराइड्स असतात, आणि हे ट्रायग्लिसराइड्स आपण खाल्ले तर त्याच्यात असणाऱ्या फॅट्सचं रूपांतर आधी आपलं शरीर फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉल मध्ये करतं. म्हणजे या फॅटचं छोटे छोटे तुकड्यात रूपांतर करतं, लिपिड मॉलिक्युलचं छोटे छोटे रूपांतर पदार्थांमध्ये, कणांमध्ये रूपांतर करतं, आणि मग ते कण नंतर आपल्या इंटेस्टाईन कडून इझिली ऍब्सॉर्ब व्हायला मदत होते. म्हणजे थोडक्यात आपण सर्व कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन सिंपल फूड मध्ये करतो. आणि सिंपल फूड मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर आपल्या शरीरात या सगळ्या अन्नाच्या छोट्या छोट्या साध्या पदार्थांचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी, शोषण होण्यासाठी मदत होते. तर थोडक्यात आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम या पद्धतीचं काम करते आहे आणि आपल्याला या छोट्या छोट्या घटकांना ऍब्सॉर्ब केल्यानंतर प्रत्येक पेशीपर्यंत त्याचं कन्व्हर्जन ऊर्जेमध्ये करण्यासाठी मदत करते. म्हणजे नंतर ही प्रोसेस नंतर होते, पण हे ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्या अन्नाचं आपल्याला पुन्हा ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी इझी होतं. तर अशा पद्धतीने या सर्व सिस्टीम मध्ये विशिष्ट अवयव आणि त्यासोबत या पचन ग्रंथी सुद्धा मदत करत असतात. आता या पचन ग्रंथी आपल्याला अन्नाचं पचन होण्यासाठी कसं मदत करतात, त्यांचं शोषण होण्यासाठी कशा मदत करतात, हे आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीची पचन ग्रंथी आहे लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी आपण आधी घेतली आहे कारण सुरुवात आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची, आपल्या पचन संस्थेची सुरुवात मुखापासून होते आणि मुखात सुरुवातीला सलायवरी ग्लँड्स असतात, लाळ ग्रंथी असते. ठीक आहे. आणि या लाळ ग्रंथीमध्ये असणारे काही एन्झाइम्स म्हणजे विकरं, ही विकरं आपल्याला थोड्या प्रमाणात विशिष्ट अन्न पदार्थाचं रूपांतर थोड्या साध्या पदार्थांमध्ये करण्यासाठी मदत करतात. म्हणजे जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स खातो स्टार्चच्या स्वरूपात वगैरे, तर ह्या स्टार्चचं 30% स्टार्चचं रूपांतर हे ग्लुकोज मध्ये होतं, शर्करेमध्ये होतं, माल्टोज मध्ये होतं, विथ द हेल्प ऑफ लाळ, विथ द हेल्प ऑफ सलायवा. आपल्या तोंडात असणारी जी सलायवा असते तिचं रूपांतर 30% रूपांतर हे शर्करेत तोंडामध्येच होतं, जर आपण व्यवस्थित घास चावून खाल्ला तर, नाहीतर नाही होत. म्हणून प्रत्येक घास 32 वेळा तरी चावावा असं म्हणतात जुनी लोक. म्हणजे पुढे त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे मी तुम्हाला वन बाय वन नंतर सांगणारच आहे. पण जर आपण विशिष्ट घास व्यवस्थित चावून खाल्ला तर तो आपल्याला गोड लागतो. याचं कारण असं तर लाळ ग्रंथीमध्ये असणारे काही
एन्झाईम्स असतात, उदाहरणार्थ अमायलेज. तर अमायलेज जे असतं माल्टेजच्या स्वरूपात, तर माल्टेज अमायलेज हे जे एन्झाईम्स असतात ते स्टार्चचं 30% स्टार्चचं रूपांतर ते शर्करेत करतात, ग्लुकोज मध्ये करतात. आणि ग्लुकोज मध्ये त्याचं रूपांतर झाल्यामुळे आपल्याला तो घास गोड लागतो, गोड लागायला लागतो. म्हणजेच काय, आपण 30% स्टार्चचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यासाठी तोंडातच मदत केली, याचा अर्थ पुढे त्या अन्नाचं व्यवस्थित पचन होईल आणि व्यवस्थित शोषण होईल. म्हणून जर प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ला तर आपलं पचन संस्था ही चांगली राहण्यास मदत होते. तर लाळ ग्रंथी असते आपल्या मुखाच्या मागच्या बाजूला, खालच्या बाजूला आणि थोडी जिभेच्या या साईडला. ठीक आहे, म्हणजे 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी असतात. 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी असतात. त्याच्यातली जी मोठी ग्रंथी तुम्हाला इथे दिसते तिला म्हणायचं पॅराटॉइड ग्रंथी, पॅराटॉइड ग्लँड. पॅराटॉइड ग्रंथी, पॅराटॉइड ग्लँड ही सगळ्यात मोठी ग्रंथी असते या तिघही ग्रंथींमध्ये. सगळ्यात मोठी सलायवरी ग्लँड कोणती असा प्रश्न आला तर पॅराटॉइड ग्लँड हे तुमचा आन्सर असेल. ती जस्ट मुखाच्या मागच्या बाजूला कानाच्या जस्ट खाली सिच्युएटेड असते, या ठिकाणी ती सिच्युएटेड असते. ठीक आहे, तर या ठिकाणी ही पॅराटॉइड ग्लँड असते आणि इची ही जी डक्ट तुम्ही बघताय आता, ही नलिका, आय होप सगळे तुम्ही बघू शकता हा कर्सर. ठीक आहे, तर ही जी पॅराटॉइड ग्लँड आहे, हिची ही जी नलिका आहे ती नलिका ओपन होते या शेवटच्या प्रीमोलर मोलरच्या या दुसऱ्या दाताच्या मध्यभागी. म्हणजे ही सलायवरी ग्लँड आहे, या सलायवरी ग्लँड मध्ये सलायवा तयार होते हे विथ द हेल्प ऑफ वॉटर. आपण जे पाणी पितो ते 95% पाणी असतं सलायवामध्ये, 90 ते 95%. ठीक आहे, तर हे ज्या पाणी असतं त्या पाण्याचं कन्व्हर्जन सलायवामध्ये होतं या ग्लँड्स मध्ये. आणि या ग्लँड्स मध्ये असणारा या सलायवा, ही सलायवा स्टेन्सेन डक्ट मधून आपल्या दाताच्या दुसऱ्या दाताच्या मध्यभागी उघडते आणि इथं उघडल्यानंतर त्यातून सलायवा सिक्रेट होतो आपल्या तोंडामध्ये. ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. नंतर आहे ही मधली ग्रंथी, हिला म्हणायचं सब मॅन्डिब्युलर ग्लँड, सब मॅन्डिब्युलर ग्रंथी. सब मॅन्डिब्युलर ग्लँड ही आपल्या घशाच्या खाली किंवा आपण म्हणूया जबड्यामध्ये असते, खालच्या जबड्यात या ठिकाणी. ठीक आहे, आणि या ठिकाणी ती असते आणि इथून ती खाली जिभेच्या खाली छोट्या छोट्या डक्ट्स मध्ये ओपन होते. हा, तर या ज्या डक्ट्स असतात त्या डक्ट्सला म्हणायचं बार्थोलिन डक्ट्स. ठीक आहे, बार्थोलिन डक्ट्स. आता वॉर्टन डक्ट जी असते सबमॅन्डिब्युलर ग्लँडची, ती वॉर्टन डक्ट पुन्हा ही सबमॅन्डिब्युलर ग्लँड बद्दल बघतो आता आपण. तर ही जी बार्थोलिन डक्ट आणि वॉर्टन डक्ट असते त्या दोघं मिळून एकत्रितरित्या पुढे ती जिभेच्या खाली उघडतात. जिभेच्या खाली तुम्हाला मी जो हा पडदा होता त्याला काय म्हणतात, फ्रेन्युलम म्हणतात. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय. तर ह्या फ्रेन्युलमच्या खाली ऍक्च्युली या दोघही डक्ट एकत्रित होऊन, म्हणजे ही डक्ट आणि याची पुन्हा डक्ट एकत्रित होऊन त्या या जिभेच्या खाली ओपन होतात आणि तिथून पुन्हा सलायवा सिक्रेट होते. म्हणजे साधारणतः आपल्या जिभेच्या खाली सलायवा सिक्रेट होते आणि दाताच्या वरून, म्हणजे शेवटचा आपला जो दात असतो इथे शेवटून दुसरा, त्या दातात ती उघडते आणि तिथं पण सलायवा सिक्रेट होते. म्हणजे एकूण मुखात अशा पद्धतीने कंटिन्युअसली सलायवा सिक्रेट होत राहते आणि आपल्या मुखात जी आम्लता असते ती कंटिन्युअसली कमी केली जाते, आम्लता कमी केली जाते आणि अल्कलिनिटी म्हणजे अल्कलिनिटी वाढवली जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे मुखातले जे विशिष्ट पदार्थ असतात त्यांचं पुन्हा डायजेशन होण्यास मदत होते आणि त्याचे 2-3 रिझन पण आहेत. तर याच्यामुळे काय होतं, अल्कलिनिटी वाढवल्यामुळे आपलं मुख साधारणतः ड्राय नाही होत, कोरडं नाही पडत. ठीक आहे, ऍसिडिक एन्व्हायरमेंटमुळे मुखातले जे म्युकस लेअर असतात ते पुन्हा तसेच राहण्यास मदत होते. ठीक आहे, तर सलायवाचे फंक्शन्स काय आहे, म्हणजे सुरुवातीला आपण आता पॅराटॉइड 3 प्रकारच्या ग्रंथी बघितल्या आहेत. पॅराटॉइड ग्लँड बघितली, सगळ्यात मोठी ग्लँड आहे ती स्टेन्सेन डक्ट इथे उघडते. नंतर सबमॅन्डिब्युलर ग्लँडची ही जी वॉर्टन डक्ट आहे आणि सबलिंग्युअल ग्लँडची ही जी बार्थोलिन डक्ट आहेत त्या एकत्रितरित्या पुन्हा खाली जिभेच्या खाली फ्रेन्युलमच्या इथे उघडत आहेत आणि अशा पद्धतीने सलायवा मुखात कंटिन्युअसली सिक्रेट केली जाते. ओके, सगळ्यात लहान ग्रंथी सबलिंग्युअल ग्रंथी आहे, सबलिंग्युअल ग्लँड. सलायवरी ग्लँड, सगळ्यात लहान सलायवरी ग्लँड कोणती असा प्रश्न आला तर सबलिंग्युअल ग्लँड हा हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके, आता या सलायवाचे फंक्शन्स काय आहेत हे आपण थोडक्यात बघूया. सलायवाचं पहिलं फंक्शन आहे मुख ओलसर ठेवणे. ऑफकोर्स आपलं तोंड ओलं राहिलं तरच आपण बोलू शकतो किंवा काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत मुखाशी संबंधित त्या करू शकतो.
ठीक आहे. ओरल कॅव्हिटीमध्ये, आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये मुखामध्ये ओलसरपणा राहण्यासाठी सलायवरी ग्लँड्स मध्ये असणारी सलायवा मदत करते. तर बोलणं सोयीस्कर होतं, अन्न लवकर मिसळलं जातं. ठीक आहे. म्हणजे पाणी जर आपण टाकलं तर आपल्याला कणिक लवकर मळता येते, है ना. म्हणजे पाण्यासारखीच सलायवा काम करते. तशीच सलायवा जर आपल्या तोंडात गेली तर अन्न ओलसर होण्यास मदत होते. मुखातील आम्लता कमी होते. सलायवा ही मुखातील आम्लता कमी करते, ऍसिडिटी कमी करते. ठीक आहे. अमायलेज आणि टायलिन विकरामुळे स्टार्चचं रूपांतर शर्करेत होतं. अमायलेज आणि टायलिन ही सगळ्यात महत्वाची विकरं असतात या सलायवामध्ये, लाळेमध्ये. तिला लाला ग्रंथी पण म्हणतात मराठीत, लक्षात ठेवा. तर अमायलेज आणि टायलिन सारख्या विकरांमुळे स्टार्चचं रूपांतर ग्लुकोजमध्ये, काही 30%, सगळेच नाही, 30% स्टार्चचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होण्यासाठी मदत होते. आणि लाळेमध्ये लायसोझोम नावाचं विकर असतं. लायसोझोम नावाचं एन्झाईम असतं. जनरली लायसोझोम विकर हा संबंधित असतो आपल्या शरीरातले सूक्ष्मजीवांना घालवून लावण्यासाठी, त्यांना किल करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी. तर आता मुखामध्ये असणाऱ्या लाळेत पण लायसोझोम असतं. तर हे लायसोझोम विकर अन्नातले जीवाणू नष्ट करतात. ठीक आहे. आपण स्वच्छ हात धुतले नसेल किंवा अन्न स्वच्छ धुतलं नसेल, म्हणजे भाजी अन्न व्यवस्थित धुतली नसेल, कोथिंबीर असते तिच्यावर जास्त फंगस असतात किंवा वेगवेगळे ईस्ट असतात, तर अशा पद्धतीने जर आपण अन्न व्यवस्थित धुवून खाल्लं नाही तर त्यातही भरपूर सूक्ष्मजीव आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. तर मग तरी आपण सर्वाईव्ह कसे होतो, तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये अशी सिस्टीम असते की जिच्या वेगवेगळ्या जीवाणूंना मारलं जातं. काल आपण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पेअर्स पॅचेस बघितले होते. अशाच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरात लिम्फॅटिक सिस्टीम पण असते एक वेगळी, ती आपण नंतर अभ्यासणारच आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरात अशी अरेंजमेंट असते की कुठलाही जीवाणू कुठल्याही रूट मार्फत आपल्या शरीरात गेला तर त्याला किल करण्याचं काम केलं जातं. तर लाळेमध्ये असणाऱ्या लायसोझोममुळे अन्नातल्या जीवाणूंना जनरली नष्ट केलं जातं. तर अशा पद्धतीने आपण लाळ ग्रंथी सुरुवातीला बघितली, ती मुखात असते, सगळ्यात पहिली ग्रंथी असते ती जी अन्नावर ऍक्ट करते. नंतर आहे जठर ग्रंथी. इसोफेगस मध्ये तर कुठलीही ग्रंथी नाही, कारण तिथे कुठल्याही प्रकारचं डायजेशन होत नाही, पाचन होत नाही किंवा ऍब्सॉर्प्शन पण होत नाही. तर दुसरी ग्रंथी आहे जठर ग्रंथी. म्हणजे जठर ग्रंथी या ऑफकोर्स कुठे असतील, सलायवरी ग्लँड मुखात होत्या, जठर ग्रंथी जठरामध्ये. जठर ग्रंथी या जठरामध्ये असतात. जठर म्हणजे स्टमक, पोट आपण त्याला साधारणतः म्हणतो. पोट संपूर्ण पोट असतं पण याला आपण पोट पण म्हणतो, म्हणजे जठर. तर या जठरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या ग्रंथी असतात त्यांना म्हणायचं जठर ग्रंथी. गॅस्ट्रिक ग्लँड्स हा शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा. गॅस्ट्रिक हा शब्द जठराशी संबंधित आहे. काल हिपॅटिक हा शब्द सांगितला होता मी तुम्हाला, तो लिव्हरशी संबंधित आहे. अशा वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळे शब्द असतात. आता कार्डियाक हा शब्द आपण हृदयासाठी वापरतो, ते पुढे आपण रक्ताभिसरण संस्था बघू तेव्हा आपण मी तुम्हाला ते क्लिअर करणार आहे. पण आता सध्या जठर ग्रंथी म्हणजे जठराशी संबंधित असणारा कुठलाही शब्द असेल तर गॅस्ट्रिक. आता जठर जर ज्युसेस काही स्रवत असेल तर त्याला म्हणायचं गॅस्ट्रिक ज्युसेस. जर जठरामध्ये ग्लँड्स बद्दल, ग्रंथींबद्दल आपण अभ्यास करणार असू त्याला म्हणायचं गॅस्ट्रिक ग्लँड्स. गॅस्ट्रिक हा शब्द आला. जर या जठरामध्ये असणारे काही एन्झाईम्स असतील तर ते गॅस्ट्रिक एन्झाईम्स म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. सेल्स असतील तर गॅस्ट्रिक सेल्स असतात. ओके. तर जठर ग्रंथी म्हणजेच गॅस्ट्रिक ग्लँड्स, या आपण आता थोडक्यात इथे बघणार आहोत. तर या गॅस्ट्रिक ग्लँड्सचं साधारणतः कशा पद्धतीने या जठरामध्ये, स्टमकमध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं ते आपण आता थोडक्यात बघणार आहोत. तर सुरुवातीला हा जो कार्डियक रिजन असतो, कार्डियक रिजन, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जठराचे सेक्शन्स असतात वेगवेगळे. कार्डियक सेक्शन, फंडस सेक्शन, बॉडी असते, ह्या पायलोरिक सेक्शन, इथे आणखी एक सेक्शन असतो, तो म्हणायचा ऍसिनस. बरोबर. तर ह्या चारही जे वेगवेगळे सेक्शन्स असतात त्या सेक्शन्स मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ग्लँड्स असतात, त्या ग्लँड्सला म्हणायचं त्या सेक्शनशी संबंधित असणारी ग्लँड. म्हणजे कार्डियक सेक्शन मध्ये असणारी जी ग्लँड असते त्या ग्लँड्सला म्हणायचं कार्डियक सेक्शन. फंडस रिजन मध्ये म्हणजे संपूर्ण बॉडी, आता फंडस आणि बॉडीचा पार्ट साधारणतः काही ठिकाणी एकत्रित इथे दाखवला जातो आणि काही ठिकाणी तो वेगळा केला जातो, सेपरेट केला जातो. तर फंडस रिजन मध्ये म्हणजे बॉडी पार्ट मध्ये असणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्यांना कॉर्पस फंडी ग्लँड म्हणतात. आणि पायलोरिक रिजन मध्ये असणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्यांना म्हणायचं पायलोरिक ग्लँड्स. आता कार्डियक रिजन मध्ये असणाऱ्या या ज्या ग्लँड्स असतात, या ज्या ग्रंथी असतात, ग्रंथी म्हणजे साधारणतः काय पॉकेटच्या स्वरूपात असतात आणि त्यांच्यामध्ये काही स्राव असतात विकरांच्या स्वरूपात. आता हे स्राव असतात ते वेगवेगळी विकर स्रवतात. आता जिथे जिथे अशा वेगवेगळ्या पाउचेस असतात, वेगवेगळ्या
पॅकेट्सच्या स्वरूपात या सगळ्या ग्रंथी असतात, असे आकार असतात, त्यांना आपण ग्रंथी म्हणतो. तर इथे असे काही पाउचेस आहेत आणि या पाउच मध्ये विशिष्ट स्राव सांभाळून ठेवलेला आहे, साठवून ठेवलेला आहे. तर त्या एरियाला म्हणायचं ग्लँड्स, ग्रंथी. तर कार्डियाक रिजन मध्ये असे वेगवेगळे एरिया असतात की त्याच्यामध्ये ते पाऊच असतं आणि त्या पाऊच मध्ये विशिष्ट एन्झाईम्स रवले जातात, मधून विशिष्ट एन्झाईम्स रवले जातात. तर कार्डियाक ग्लँड्स ज्या असतात त्या साधारणतः म्युसिन आणि पेप्सिनोजन स्रवतात. म्युसिन म्हणजे म्युकसशी रिलेटेड, म्युसिन म्हणजे म्युकस स्रवतात त्या. पायलोरी ग्लँड्स ज्या असतात त्या म्युसिन स्रवतात त्या सुद्धा. आणि या ज्या कॉर्पस फंडी ग्लँड असतात म्हणजे या संपूर्ण ह्या एरियामध्ये, त्या एरियामध्ये असणाऱ्या या ज्या ग्रंथी आहेत त्या HCl स्रवतात, हायड्रोक्लोरिक ऍसिड, जे फारच महत्वाचं असतं आपल्या शरीरात अन्न आल्यानंतर त्याचं सिंपल फॉर्म मध्ये रूपांतर करण्यासाठी. संपूर्ण अन्नावर जेव्हा हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍक्शन होते तेव्हा ते अन्न पचनासाठी आणि शोषणासाठी इझी केलं जातं, मदत केली जाते त्याला. ठीक आहे. आणि त्यानंतरच त्याच्यातले हार्ड पदार्थ सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतात. तर हा संपूर्ण जो एरिया आहे, हा जो संपूर्ण एरिया आहे, त्या संपूर्ण एरियामध्ये ज्या सेल्स असतात त्या मी इथं आता दाखवल्यात तुम्हाला. या ज्या सेल्स असतात या अशा पद्धतीने अरेंज केल्या असतात. म्हणजे ही जी लाईनिंग आहे ती लाईनिंग अशा पद्धतीने अरेंज झालेली असते. आणि या इथे असणाऱ्या या ज्या सेल्स आहेत, दिसतंय तुम्हाला, या वेगवेगळ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळी विकर सरवतात. ती त्या सेल्स कशी स्रवतात हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आता सध्या तुम्ही लक्षात ठेवा, कार्डियाक रिजन मध्ये असणाऱ्या ग्लँड्स कार्डियाक ग्लँड्स असतात, त्या म्युसिन आणि पेप्सिनोजन स्रवतात. पायलोरिक रिजन मध्ये असणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात, ज्या ग्रंथी असतात पायलोरिक ग्रंथी, त्या म्युसिन सिक्रेट करतात. आणि कॉर्पस फंडी ग्लँड म्हणजे या फंडस रिजन मध्ये आणि बॉडी रिजन मध्ये असणाऱ्या कॉर्पस फंडी ग्लँड ज्या असतात त्या सर्व ग्लँड त्या एरियामध्ये असणाऱ्या सेल्स स्रवतात हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. ठीक आहे. आपण पुढच्या स्लाइडकडे बघूया. आता बघा, या ज्या सेल्स आहेत म्हणजे साधारणतः या सेलने आपल्या जठरग्रंथी बनलेल्या असतात. ओके. अशा पद्धतीच्या सेल्स या अरेंज झालेल्या असतात आणि इथे वेगवेगळे रंग दाखवलेत मी तुम्हाला. हा जांभळा रंग आहे. हा जांभळा रंग म्हणजे गॉबलेट सेल्स, यांनाच आपण म्युकस सेल्स पण म्हणतो. गॉबलेट पेशी, म्युकस पेशी, त्या साधारणतः म्युकस स्रवतात. म्युकस म्हणजे श्लेष्मल द्रव असतो, चिकट असतो, तो पातळ आणि चिकट द्रव असतो. तो आपल्या शरीरातल्या आतमधल्या अवयवांमध्ये साधारणतः स्रवला जातो. आता डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट बद्दल बघतोय आपण, मुखापासून जेव्हा सुरुवात होते आपल्या संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला, तर त्या ठिकाणी वेगवेगळा जो पोर्शन असतो त्यात तो कायम ओलसर राहतो, चिकट असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते मेंटेन केलं जातं. तो संपूर्ण नलिका प्रॉपर मेंटेन केली जाते अन्नाच्या डायजेशनसाठी आणि ऍब्सॉर्प्शनसाठी. त्यासाठी वेगवेगळ्या भागात म्युकस स्रवलं जातं. तर गॉबलेट पेशी आणि म्युकस पेशी ज्या असतात त्या म्युकस स्रवतात. त्या स्टमक लायनिंगला प्रोटेक्ट करतात. काल मी तुम्हाला सांगितलं होतं म्युकस सेल्सचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर या म्युकस सेल्स ज्या असतात, आता जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड पण या फंडी कार्डियाक ग्रंथी ज्या असतात, तर त्या ग्रंथी जेव्हा HCl स्रवतात तेव्हा ते HCl चा पीएच अत्यंत कमी असतो. अत्यंत कमी म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं 1.2 to 1.5 एवढा असतो, कधी कधी 2 पर्यंत असतो. पण तरी तो इट इज सो ऍसिडिक दॅट इट कॅन डायजेस्ट द सेल वॉल ऑफ द डायजेस्टिव्ह एरिया, डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ठीक आहे. तर असं होऊ नये म्हणून या म्युकस सेल्स ज्या असतात त्या वेळोवेळी म्युकस सिक्रेट करत असतात, म्हणजे श्लेष्मल द्रव स्रवत असतात, चिकट द्रव स्रवत असतात. आणि हा चिकट द्रव स्रवल्यामुळे या संपूर्ण जी ही अन्ननलिकेची लायनिंग असते ना, स्पेशली आता आपण जठराबद्दल बघत आहोत, तर त्या लायनिंगला ते कव्हर करतात अशा. आणि या चिकट द्रवामुळे त्याचं एक वैशिष्ट्य असतं की या लायनिंगला HCl पासून कुठलाही हार्म होणार नाही आणि त्या विरघळून जाणार नाहीत याची ती काळजी घेतात. समजा ह्या सेल्स विरघळून गेल्या म्हणजे या म्युकसचं वर्कआउट झालं नाही, प्रॉपर फंक्शन व्यवस्थित करू शकलं नाही, तर ते HCl डायरेक्ट या लायनिंगवर ऍक्ट करते. ठीक आहे. तुम्ही आता समजा कोणी जर मांसाहारी असतील लोक, त्यांनी मांस खाल्लं तर मांस पण पेशीच्याच बनलेलं असतं, मांस पण पेशीचंच बनलेलं असतं ना. तर ते मांस जर HCl डायजेस्ट करू शकतं, तर आपल्या शरीरातलं मांस पण HCl डायजेस्ट करू शकतं इझिली. त्याचं पचन इन द सेन्स मला म्हणायचं इथे त्याला नष्ट करू शकतं, छोट्या छोट्या तुकड्यात रूपांतर करू शकतं त्याला, है ना. तर असं होऊ नये म्हणून आपल्या या
स्टमकच्या वर लाइनिंगवर हे म्युकस स्रवलं जातं कंटिन्युअसली, की जेणेकरून आपल्या या सेल्स म्हणजे या विशिष्ट लेअरचं HCl पासून संरक्षण होईल. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. तर गॉबलेट सेल्सला म्युकस सेल म्हणतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर परायटल सेल्स असतात. परायटल सेल्स मी कोणत्या रंगाने दाखवल्या आहेत? गुलाबी रंगाने, पिंक. तर ह्या पिंक कलरच्या ह्या ज्या आहेत परायटल सेल्स, त्या परायटल सेल्सलाच ऑक्सिंटिक सेल्स पण म्हणतात. परायटल सेल्स म्हणजे परायटल पेशी, ऑक्झिंटिक पेशी. तर या पेशींचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्या गॅस्ट्रिक ऍसिड, आता ह्या हायड्रोक्लोरिक ऍसिड होत आहेत. काही सेल्स अशा मॉडिफाय झाल्या ते कंटिन्युअसली म्युकस होत आहेत. या परायटल सेल्स आणि ऑक्झिंटिक सेल्स ज्या आहेत त्या HCl राहत आहेत. HCl कंटिन्युअसली लागेल ना जठरामध्ये अन्न आल्यानंतर त्याला घुसळण्यासाठी आणि त्याचं थोडं सिंपल फॉर्म मध्ये रूपांतर करण्यासाठी. तर या ज्या परायटल सेल्स यांनाच आपण ऑक्झिंटिक सेल्स पण म्हणतो. मी पुन्हा पुन्हा एम्फसाइज करते याच्यावर, म्हणजे तुम्ही हे शब्द लक्षात ठेवणं अपेक्षित आहे मला इथे. जठर ग्रंथीमधल्या पेशी फार महत्वाच्या आहेत, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून गॉबलेट सेल्स ज्या आहेत त्या म्युकस रवतात, त्यांनाच म्युकस सेल्स पण म्हणतात. परायटल सेल्स, गॉबलेट सेल्स म्हणजे म्युकस सेल्स, म्युकस रवतात. परायटल सेल्स म्हणजेच ऑक्झिंटिक सेल्स, त्यांना आपण म्हणतो त्या गॅस्ट्रिक ऍसिड. गॅस्ट्रिक ऍसिड म्हणजेच HCl, लक्षात ठेवा पुन्हा, कन्फ्युज होऊ नका. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच गॅस्ट्रिक ऍसिड, गॅस्ट्रिक ऍसिड म्हणजे जठरातलं ऍसिड. जठरात फक्त एकच प्रकारचं ऍसिड असतं, दॅट इज कॉल्ड एज हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे गॅस्ट्रिक ऍसिड असा जर प्रश्न आला तर तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ओके, तर गॅस्ट्रिक ऍसिड मीन्स HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर त्या कोण स्रवतात? या दोन सेल. नंतर चीफ सेल्स आहेत, पेप्टिक सेल्स. यांना मी हा कलर या कलरने दाखवले. ठीक आहे, ह्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स म्हणजे यांना पेप्टिक सेल्स म्हणतात. पेप्सिनोजन स्रवतात. पेप्सिनोजन इज द एन्झाइम. ठीक आहे, तो पेप्सिनोजन जो आहे तो काय प्रोटीएजचा प्रिकर्सर आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर पेप्सिनोजन जो आहे म्हणजे प्रोटीएज पासून बनतो, त्याला प्रिकर्सर सुरुवातीला प्रोटीएज नावाचा विशिष्ट प्रिकर्सर लागतो, त्यामुळे पेप्सिनोजन बनतो, पेप्सिनोजन तयार होतो. आणि हा पेप्सिनोजन काय करतो? तर पेप्सिनोजन ऍक्च्युली इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. आपल्या शरीरातलं जे HCl असतं, आता लक्ष द्या, आपल्या शरीरात रोज 1 ते 2 लिटर HCl ठेवलं जातं. रोज 1 ते 2 लिटर एवढं HCl ठेवलं जातं. त्याने आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर साध्या पदार्थात केलं जातं. आता या HClचं आणखी एक काम काय मी तुम्हाला इथे सांगते, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन. हे पेप्सिनोजन जे आहे, पेप्सिनोजन म्हणजेच पेप्सी ना, कन्फ्युज करू नका. पेप्सिनोजन म्हणजेच पेप्सिन, पण त्यांच्यात स्मॉल फरक काय आहे? पेप्सिनोजन आपल्या स्टमक मध्ये ऑलरेडी सिक्रेट होत आहे, पण ते इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये. इनॅक्टिव्ह म्हणजे तो अजून कार्यक्षम नाही, तो अजून कार्यक्षम झालेला नाही. आता याला कार्यक्षम जर करायचं असेल तर हे आपल्या शरीरात ऑलरेडी जठरामध्ये HCl ठेवलं जात आहे, ते HCl याच्यावर ऍक्ट करेल. जेव्हा अन्नातल्या प्रथिनांचं आपल्याला पाचन करायचंय, जठरामध्ये सुरुवातीला प्रथिनांचं पाचन होतं. कर्बोदकांचं पाचन मुखामध्ये सुरू होतं, प्रथिनांचं पाचन इथून सुरू होतं. कर्बोदकांचं पाचन सुरुवातीला मुखामध्ये सुरू होतं, सलायवरी ग्लँड्स मधली सलायवा त्याला मदत करते, त्याच्यात असलेलं अमायलेज एन्झाइम. नंतर ते अन्न पुढे जातं आणि आपल्या अन्नामध्ये असलेले प्रोटीन्स पाचन, त्यांचं पाचन केलं जातं, ते डायजेस्ट केलं जातं. आपण नंतर बघणार आहोत, मी पुन्हा तुम्हाला इथे शॉर्ट याच्यामध्ये सांगून ठेवते की नंतर तुम्हाला ते जड जाणार. आता ह्या आपल्या स्टमक मध्ये असणारं हे जे पेप्सिनोजन आणि प्रोनेनिन बद्दल मी नंतर बोलते. पेप्सिनोजन जे आहे ते अकार्यक्षम आहे अजून एन्झाइम. आता शरीरात स्टमक मध्ये HCl स्रवलं जातं, ते HCl याच्यावर ऍक्ट होईल आणि HCl ची ऍक्शन याच्यावर झाल्यानंतर पेप्सिनोजनचं रूपांतर पेप्सिन मध्ये होईल आणि हे पेप्सिन आता प्रोटीनचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली आपल्या शरीरात ऑलरेडी आपल्या शरीरात HCl पण आहे. ठीक आहे, HCl पण आहे आणि हे जे HCl आहे ते HCl ऍक्च्युली आपल्या स्टमक मध्ये स्रवल्या जाणाऱ्या पेप्सिनोजन या एन्झाइमवर ऍक्ट करते आणि त्याचं रूपांतर पेप्सिन मध्ये होते. आणि हे पेप्सिन मग आता ऍक्टिव्ह झालं हे पेप्सिन, आणि ते ऍक्टिव्हेट झालेलं पेप्सिन आता प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लांमध्ये करेल. अमिनो आम्ल आता मोनोमर्स आहेत, म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्शन झालं त्याचं. आणि हे प्रोरेनिन जे आहे, हे जे प्रोरेनिन आहे, हे प्रोरेनिन फक्त लहान मुलांमध्ये ठेवलं जातं. लहान म्हणजे बाळ जे आईच्या दुधावर जगतं, म्हणजे फक्त दूध पितं, आईचं दूध पिणारे जे
ज्या म्हणजे ते बाळ असतं तितकं लहान बाळ, त्या बाळांच्या शरीरात फक्त हे प्रोरेनिन, त्यांच्या स्टमक मध्ये फक्त हे प्रोरेनिन स्रवलं जातं. प्रोरेनिन एन्झाईम फक्त लहान बाळांच्या जठरामध्येच असतं आणि ते पुन्हा इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं. त्यावेळी हायड्रोक्लोरिक आम्ल पुन्हा त्यांच्यावर ऍक्ट होतं आणि त्यांची ऍक्शन झाल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर रेनिन मध्ये केलं जातं. आता हे रेनिन मग दुधामध्ये असणारे केसिन सारखे जे प्रथिन असतात ना, त्या केसिन प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लमध्ये करतात. म्हणजे मोठ्या लोकांमध्ये पेप्सिनोजन आहे, त्या पेप्सिनोजनचं इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असणाऱ्या पेप्सिनोजनचं रूपांतर पेप्सिन मध्ये करण्यासाठी सुद्धा HClच कामास येत आहे. आणि लहान मुलांमध्ये असणाऱ्या प्रोरेनिन या इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये अकार्यक्षम असणाऱ्या प्रथिनांचं रूपांतर सुद्धा, एन्झाईमचं रूपांतर रेनिन मध्ये करण्यासाठी सुद्धा HClच काम करते. आणि मग यांचं ऍक्टिव्हेशन झालं, हे कार्यक्षम झाले की त्यांचं काम करतील. हे त्यांचं काम जेव्हा करतील, म्हणजे पेप्सिन जेव्हा त्याचं स्वतःचं काम करेल तेव्हा तो ऍक्च्युअली प्रोटीनचं रूपांतर, प्रथिनाचं रूपांतर साध्या अमिनो आम्लामध्ये करेल. मग त्याने जठरामध्ये असलेल्या प्रथिनांचं कन्व्हर्शन अमिनो आम्लात केलं. आता लहान बाळ अन्न घेत नाही, ते दूध घेतं, मग दुधामध्ये असलेले प्रोटीन्स कोणते, तर केसिन. म्हणजे केसिनला पुन्हा अमिनो आम्लामध्ये रूपांतर करण्यासाठी हे रेनिन एन्झाईम स्रवलं जाते आणि ते रेनिन एन्झाईम अमिनो आम्लात त्याचं रूपांतर करते. हे आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. डोंट वरी जर तुम्हाला इथे लक्षात येत नसेल तर, पण जस्ट अंडरस्टँडिंग, ज्यांना अंडरस्टँड होत असेल त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे. पुन्हा एकदा रिपीट होईल तेव्हा तुम्हाला आणखी ते बाय हार्ट करायला मदत होईल. ओके, तर आता जे चीफ सेल्स आहेत, चीफ सेल्स आणि पेप्टिक सेल्स आहेत, त्या पेप्सिनोजन स्रवत आहेत. यांची सगळ्यांची ऍक्शन मी तुम्हाला नंतर सांगेल. पुन्हा हे प्रोरेनिन पुन्हा फॅटचं रूपांतर, पण फॅटमध्ये पण छोटे मोठे फॅटी ऍसिड्स असतात ना, दुधातले फॅट्स असतात ना दुधातले, त्यांचं पण रूपांतर फॅटी ऍसिड मध्ये करण्यासाठी मदत करतं. चीफ सेल्स आणि पेप्टिक सेल्स ज्या आहेत त्या पेप्सिनोजन स्रवतात. डी सेल्स ज्या आहेत त्या सोमॅटोस्टॅटिन स्रवतात आणि जी सेल्स ज्या आहेत त्या गॅस्ट्रिन स्रवतात. आता जर HClचं प्रमाण आपल्या शरीरात जास्त झालं तर ते पण आपल्यासाठी योग्य नसतं. शरीरात म्हणजे स्टमक मध्ये जर HClचं प्रमाण वाढलं तर मी तुम्हाला काल सांगितलं काय होतं, स्टमक पेन होते, ऍसिडिटी होते, आपण अँटासिड घेतो त्याच्यासाठी आणि स्टमक पेन पासून आपल्याला रिलीफ मिळतो. तर हे HClचं प्रमाण वाढवून आपल्या शरीरात स्टमक पेन होऊ नये म्हणून वेळोवेळी हे विशिष्ट हार्मोन्स पण स्रवले जातात, एन्झाईम्स काही स्रवले जातात. तर ते काय करतात, या ऍसिडचं सिक्रेशन इनिबिट करतात. आणि जर पुन्हा HCl कमी झालं, म्हणजे काही लोकांमध्ये पाचन व्यवस्थित होत नाही, म्हणजे ते लोक मग डॉक्टरांकडे जातात की मला पचनाचा प्रॉब्लेम, म्हणजे व्यवस्थित पाचनच होत नाही. मग डॉक्टर चेक करतात याच्या शरीरात व्यवस्थित ऍसिड सिक्रेट होतंय की नाही म्हणून. जर HCl व्यवस्थित सिक्रेट होत नसेल तर त्या जी सेल त्याच्या ऍक्च्युअली ऍक्टिव्हेट करण्यासाठी काही विशिष्ट ते मेडिसिन देतात. आता ह्या जी सेल्स काय करतात, ऍसिड सिक्रेशन स्टिम्युलेट करतात. तर त्या जी सेलशी संबंधित त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या शरीरात प्रॉपर HCl तयार होत नाही आणि मग त्यांना डायजेशनशी संबंधित प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि म्हणून मग या जी सेल्स ज्या असतात त्या ऍक्टिव्हेट केल्या जाऊन त्यांच्यात ह्या ऍसिड सिक्रेशनसाठी स्टिम्युलेशन दिलं जातं. आणि आपल्या रेग्युलर शरीरामध्ये पण HCl जर कमी प्रमाणात सिक्रेट होत असेल तर ह्या जी सेल पुन्हा HCl तयार करण्यासाठी मदत करतात. जेव्हा HCl जास्त प्रमाणात तयार होतं तेव्हा या डी सेल त्याला कंट्रोल करतात आणि त्यांचं प्रमाण कमी करतात. अशा पद्धतीने प्रॉपर HClचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या स्टमक मध्ये ठेवलं जातं आणि अन्नाचं व्यवस्थित पाचन केलं जातं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. पुन्हा मी तुमच्यासाठी हे सगळं रिपीट करते. या ज्या सेल्स आहेत आपल्या जठरामधल्या, या प्रत्येक सेलचं वेगवेगळं फंक्शन आहेत. म्हणजे आपल्या जठराच्या ग्रंथी ज्या आहेत त्या या वेगवेगळ्या सेल पासून बनलेल्या आहेत. आणि या सेल्स आहेत गॉबलेट सेल, म्युकस सेल ज्याला आपण म्हणतो, त्या म्युकस स्रवतात. पैरायटल सेल आणि ऑक्झिंटिक प्रकारच्या सेल्स असतात, ह्या तुम्ही बघताय तिथे, त्या गॅस्ट्रिक ऍसिड म्हणजेच HCl स्रवतात. ज्या चीफ सेल आणि पेप्टिक सेल्स असतात ह्या, त्या पेप्सिनोजन स्रवतात. पेप्सिनोजन काय करतं, मी तुम्हाला इतकंच सांगितलं, प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये करतं. आणि लहान बाळांमध्ये केसिन म्हणजे ह्या प्रोटीनचं रूपांतर अमिनो आम्लात करतं. ज्या डी सेल्स असतात त्या डी सेल्स सोमॅटोस्टॅटिन स्रवतात आणि त्यामुळे आपल्या शरीरात जास्त जठरामध्ये तयार झालेलं जास्त प्रमाणातलं HCl हे इनिबिट केलं जातं. आणि ज्या जी सेल्स असतात त्या जी सेल्स गॅस्ट्रिन स्रवतात आणि त्याच्यामुळे जर कमी HCl स्रवलं जात असेल तर
ते ऍसिड सिक्रेशनसाठी स्टिम्युलाय तयार करतात, स्टिम्युलस तयार करतात आणि या स्टिम्युलेशनमुळे पुन्हा HCl जास्त प्रमाणात ठेवलं जातं आणि अशा पद्धतीने HClचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवलं जातं आणि आपल्या जठरामध्ये असलेल्या अन्नाचं घुसळण चांगली केली जाते, त्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न केला जातो. ठीक आहे, तर आपण आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता पुढची स्लाइड आहे लिव्हरशी संबंधित, म्हणजे लिव्हर ग्लँड. लिव्हर ग्लँडला आपण सुरुवात करणार आहोत. लिव्हर ही लिव्हरला मराठीत यकृत म्हणतात. यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे शरीरातली, लक्षात ठेवा. तुम्ही नोट्स काढत असाल तर नोट डाऊन दिस पॉइंट. यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे शरीरातली. सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत. यकृतावर भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुमच्या SSC CGLच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं व्यवस्थित, सगळे 2003 पासून सगळे प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करा किंवा तुम्ही स्वतः बघा आता, तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न या लिव्हरवर विचारलेले दिसतील. ठीक आहे, आता कोणते कोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारले त्यानुसार पण आपण ह्याचा आज अभ्यास करणारच आहोत. त्याशिवायही आपण काही विशिष्ट गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे फ्युचरमध्ये इन केस भविष्यात तुम्हाला याच्याशी संबंधित दुसरा काही प्रश्न विचारला गेला तर तो सुद्धा तुम्हाला अटेम्प्ट करता यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण आता यकृत ही ग्रंथी बघत आहोत आणि यकृत ग्रंथीमध्ये असणाऱ्या सगळ्या इम्पॉर्टंट पेशी आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्या फंक्शन्सचा आपण इथे आज अभ्यास करणार आहोत. तर ही जी यकृत ग्रंथी आहे ती सगळ्यात मोठी ग्रंथी आहे शरीरामधली. आणि ही जी ग्रंथी आहे ती सर्वात मोठी ग्रंथी असून ती लाल आणि तपकिरी रंगाची असतात. हे सगळं त्या रचनेच्या बाबतीत सांगते मी, ती कशी दिसते वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला वाचूनही कुठेही समजून जाईल. याच्यात आपण जास्त वेळ दौडायला नको. जे ऍक्च्युअल गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वाचून समजायला थोडा त्रास होईल त्याच्यावर आपण एम्फसाइज करणार आहोत जास्त. तरी सर्वात मोठी ग्रंथी आहे, लाल तपकिरी रंगाची असते. तिचं वजन असतं 1.2 to 1.5 kg. ठीक आहे, आणि आता आपण महत्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे हे जे लिव्हर आहे ते उजव्या भागात, आपली उजवी साईड जी आहे ना त्या भागात तुमचं लिव्हर आहे असं लक्षात ठेवा. आणि या उजव्या भागात थोडं वरच्या साईडला सिच्युएटेड असतं, थोडं वरचा हा डायफ्रॅम पडदा असतो आपला. हा जो डायफ्रॅम पडदा आहे, जे डायफ्रॅम पडद्याच्या वरच्या भागात बाकीचे आपले लंग्स असतात, हार्ट असतं आणि हा पडदा पुन्हा अशा पद्धतीने इथे कव्हर केला असतो. या पडद्याच्या खाली हे ऑर्गन्स असतात. तर हे जे लिव्हर असतं ते ह्या उजव्या भागात सिच्युएटेड असतं. अशा प्रकारे या इथे हे बसवलेलं असतं. ठीक आहे, तर ह्या लिव्हर बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर लिव्हरच्या ह्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्स फार महत्वाच्या आहेत. या लेयर्सचं मी तुम्हाला इथे इमेजच्या फॉर्म मध्येच एक्सप्लेनेशन केलंय. मी तुमची पिक्टोरियल मेमरी सुद्धा त्याने व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी प्रॉपर वर्क करेल. तर हे ज्या लिव्हरच्या वरच्या लेअरला आपण काढला आणि त्याला मायक्रोस्कोपच्या खाली बघितला तर तो असा दिसतो. सूक्ष्मदर्शकाच्या खाली जर आपण याचा छोटासा तुकडा घेतला वरचा या लेअरचा तर तो आपल्याला असा दिसतो. ओके, आणि त्याच्यात पुन्हा 3 लेअर असतात. म्हणजे या लेयर्स मध्ये पुन्हा 3 लेयर्स मध्ये हा भाग डिवाइड झालेला असतो. या लेयर्स डिवाइड झालेल्या असतात. वरची जी लेअरचा भाग असतो तो आउटर सिरस लेअर म्हणतात, त्याला सिरस लेअर म्हणतात. मधली जी असते ती ग्लिन्सन कॅप्सूल असते आणि लास्ट म्हणजे आतमध्ये म्हणते मी, आतमधली जी लेअर असते ती आहे सब कॅप्सुलर स्पेस. या सब कॅप्सुलर स्पेस मध्ये ऍक्च्युअली लिव्हर सिच्युएटेड असते. तर यात जी आउटर आणि इनर सिरस लेअर असते ऍक्च्युअली ती, आणि अशा प्रकारे 3 लेअर्स असतात. पण इथे आपण आउटर सिरस लेअर बघितली. त्यानंतर ग्लिन्सन कॅप्सूल हा जो पार्ट असतो ना लिव्हरचा, हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. तो या लिव्हरचा कार्यात्मक आणि रचनात्मक फंक्शन करण्यासाठी फार फार महत्वाचा असतो. ठीक आहे, त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण आज घेणार नाही आहोत, पण मी थोडक्यात सांगून ठेवते तुम्हाला. हे ग्लिन्सन कॅप्सूल जे असतं ना ते वेगवेगळ्या सूक्ष्म जीवांपासून या लिव्हरचं म्हणजे वेगवेगळ्या आउटर इफेक्ट्स पासून, म्हणजे आउटर गोष्टी ज्या असतात त्या सूक्ष्मजीव समजा कुठले विषारी पदार्थ वगैरे वगैरे त्यांच्यापासून या लिव्हरचं रक्षण करत असतं ही ग्लिन्सन कॅप्सूल. ठीक आहे, तर यानंतर ही सब कॅप्सुलर स्पेस असते थोडीशी आणि त्यानंतर ऍक्च्युअल लिव्हर स्टार्ट होतं. या लेयर्स आहेत लिव्हरच्या. ठीक आहे, आता महत्वाचा पार्ट आणखी कुठला दिसतोय तुम्हाला लिव्हर मध्ये? हे ज्या ग्रीन डक्ट्स दिसत आहेत ना या हिपॅटिक डक्ट्स आहेत. म्हणजे जोपर्यंत या ग्रीन डक्ट्स लिव्हर मध्ये आहेत
तोपर्यंत त्यांना म्हणायचं हिपॅटिक डक्ट. मी तुम्हाला काल म्हटले की हिपॅटिक हा शब्द लिव्हरशी संबंधित आहे. हिपॅटिक हा शब्द लिव्हरशी संबंधित आहे. गॅस्ट्रिक हा शब्द जठराशी संबंधित आहे. कार्डियाक हा शब्द हृदयाशी संबंधित आहे. तसं इथे लिव्हर हा शब्द हिपॅटिक हा शब्द लिव्हरशी संबंधित आहे असं लक्षात ठेवा. हिपॅटिक म्हटली मी की ती लिव्हरशीच काहीतरी मॅडम सांगतायत हे लक्षात तुम्ही ठेवा याच्या पुढे. तर लिव्हर मध्ये असणाऱ्या या ज्या डक्ट्स आहेत त्यांना आपण लिव्हर डक्ट्स म्हणजे हिपॅटिक डक्ट म्हणतो. ही राईट साईडची हिपॅटिक डक्ट आणि ही लेफ्ट साईडची हिपॅटिक डक्ट, आणि ती पुढे जाऊन पुन्हा तिची जी कॉमन डक्ट होते तिला आपण सिस्टिक डक्ट म्हणतो. गॉल ब्लॅडरची डक्ट होऊन जाते ती लगेच. म्हणजे लिव्हर मध्ये काय तयार होतं तर पित्तरस तयार होतो. पित्त म्हणतो, पित्त उमळलंय म्हणजेच काय, बाईल, बाईल ज्यूस. तर हे पित्त जास्त उमळलंय म्हणजेच ऍक्च्युली ते भरपूर प्रमाणात जर पित्तरस स्रवला गेला तर आपली ऍसिडिटी वाढते. तर पित्त स्रवलं गेलंय असं म्हणतो आपण. तर पित्त म्हणजे हे लिव्हर मध्ये तयार होणारं बाईल, बाईल ज्यूस. ठीक आहे. तर हे बाईल ज्यूस लिव्हर मध्ये तयार होतं आणि तयार केल्यावर ते या कॉमन डक्ट म्हणजे हा जो पार्ट आहे लिव्हरचे, हे दोन पार्ट्स आहेत, हे दोन लोब्स आहेत, हा राईट लोब आणि लेफ्ट लोब. राईट लोब मोठा असतो लेफ्ट लोब पेक्षा. तर या दोघं लोब मध्ये बाईल तयार केलं जाते, पित्त तयार केलं जाते, आणि हे पित्त या दोघही डक्टद्वारे म्हणजे राईट साईडचं पित्त राईट डक्टद्वारे येईल आणि लेफ्ट साईडचं पित्त हे लेफ्ट डक्टद्वारे येईल आणि इथे कॉमन डक्ट तयार होते आणि या कॉमन हिपॅटिक डक्ट मधून मग हे जे पित्त असतं ते पित्त या गॉल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं. आयत्या वेळी तयार नाही केलं जात, गॉल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं. जेव्हा अन्न येईल तेव्हा ते लगेच सिक्रेट केलं जातं. ठीक आहे. तर हे जे गॉल ब्लॅडर आहे, हा, तर हे जे पित्ताशय आहे ते पित्ताशय म्हणजेच गॉल ब्लॅडर. पित्ताशय काढून टाकलं असं म्हणतो ना, त्याचं काही असं म्हणतात. आता आपलं मायक्रोस्कोपी लेव्हलला काय, सूक्ष्म लेव्हलला त्याचं काय यूज हे माहिती नाही, पण आतापर्यंत असं सगळ्यांचं म्हणणं आहे की गॉल ब्लॅडरचा तसा ऍक्च्युअल काही उपयोग नसतो शरीरात, तो फक्त पित्तरस साठवून ठेवतो. पण त्याचं काही सूक्ष्म लेव्हलला वर्कआउट होत असेल, त्याचं काही फंक्शन असेल ते आपल्याला अजून आपल्याला ते माहिती नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे गॉल ब्लॅडर काही लोकांमध्ये काढून टाकतात, म्हणतात ना असं, ते पित्ताशय काढून टाकले, पित्ताशयात खडे झाले होते म्हणून पित्ताशय काढून टाकलेत असं म्हणतात ना. तर ते हे पित्ताशय, पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर असं दिसतात. आपण ते डिटेल बघूया. हे इथे या साईडला पॅनक्रियाज आहे, हे लिव्हर आहे, आणि हे गॉल ब्लॅडर जस्ट लिव्हरच्या खाली सिच्युएटेड. ठीक आहे. ही 3D इमेज आहे म्हणून तुम्हाला ते कसं लक्षात घ्यायला वेळ लागेल. तर ही जी गॉल ब्लॅडर मी आता त्याला सेपरेट केलंय, तर ही लिव्हर मध्ये, 1 मिनिट, आता लिव्हरचा जो हा पार्ट आहे हा लिव्हरचा आहे. लिव्हर मध्ये ऍक्च्युली ही राईट हिपॅटिक डक्ट आहे, इथून बाईल जातोय, आणि ही लेफ्ट हिपॅटिक डक्ट आहे, इथून पण बाईल स्रवला जातोय. लिव्हर मध्ये राईट साईडला बाईल स्रवलं जाऊन हे राईट साईडला उजव्या भागाच्या नलिकेमधून ते इकडे टाकलं जाते, आणि लेफ्ट साईडला पुन्हा बाईल म्हणजे पित्त स्रवलं जाते, पित्त तयार केलं जाते आणि ते ह्या लेफ्ट डक्ट मधून पुन्हा पाठवलं जाते. राईट आणि लेफ्ट साईडची ही जी राईट हिपॅटिक डक्ट आणि लेफ्ट हिपॅटिक डक्ट इथे एकत्र येते ना, ही एकत्र येऊन ही अशा पद्धतीने इथे ओपन होते. हिला म्हणायचं ही जी डक्ट आहे ती हिपॅटिक नाही, आता सिस्टिक झाली ती. आता तिचा लिव्हरशी संबंध नाही, जोपर्यंत ती लिव्हर मध्ये होती तिला आपण हिपॅटिक डक्ट म्हणत होतो. आता ती इथे या गॉल ब्लॅडर भागात आली तर ती गॉल ब्लॅडरची नलिका झाली, गॉल ब्लॅडरची डक्ट झाली. डक्ट म्हणजे नलिका, तर तिला आपण सिस्टिक डक्ट म्हणतोय. आणि अशा पद्धतीने इथे आता हे बाईल स्रवलं जाऊन इथे कलेक्ट केलं जातंय, इथे साठवलं जातंय. ओके. अशा पद्धतीने हे पुन्हा पुन्हा बाईल तयार केलं जाऊन ते इथे साठवलं जात असतं, आणि साठवलं गेल्यानंतर हे गॉल ब्लॅडर पूर्ण भरत असतं. आणि जसं जसं अन्न आपल्या शरीरात येईल, जेव्हा जेव्हा आपलं अन्न खाण्याचं जेवण करण्याचं मन होतं तेव्हा तेव्हा आपण हे आपल्या मनावर असतं ना, आपण केव्हा अन्न खातो त्यानुसार थोडी लिव्हर त्यावेळी बाईल तयार करून ठेवेल, त्याआधीच तयार करून इथे पण साठवून ठेवत असतं त्याला. आणि जसं जसं आपलं अन्न डिओडिनम मध्ये येईल, आद्यांत्रामध्ये येईल, तसं तसं या सिस्टिक डक्ट मधून ते कॉमन बाईल डक्ट थ्रू स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यामध्ये स्रवलं जातं. सुमारे 500 ते 800 ml बाईल ज्यूस एका वेळी स्रवला जातो, म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये अन्नामध्ये. ठीक आहे. इतकं प्रोडक्शन केलं जातं, याच्यामध्ये साठवलं जातं. सॉरी. तर बाईल म्हणजे काय, पित्त. त्याच्यात ऍक्च्युली काय काय असतं हे तुम्ही लक्षात ठेवा. पित्तामध्ये काय काय असतं, तर पित्तामध्ये साधारणतः आता कुठलाही स्राव जो असतो, कुठलाही आपल्या शरीरातला स्राव आहे, इंटेस्टायनल ज्युसेस आहेत, या सगळ्यांमध्ये पाणी असतंच. आपण जे पाणी पितो ना त्याचं कन्व्हर्जन सलायवामध्ये, लाळेमध्ये होतं.
काही जे इंटेस्टिनल ज्युसेस असतात त्यांच्यामध्ये होतो. आपल्या रक्तातला प्लाझ्मा असतो ना, रक्त सुद्धा पाण्याचं बनलेलं असतं. म्हणजे पाण्याला फार इम्पॉर्टन्स आहे. तर ह्या सगळ्या पाण्याचा उपयोग आपल्या विशिष्ट प्रक्रियांसाठी पण केला जातो आणि हे विशिष्ट पदार्थ बनवण्यासाठी, हे विशिष्ट स्राव बनवण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. तर बाईलमध्ये 97.6% पाणीच असतं. बघा, म्हणजे थोडक्यात पाणीच आपल्या अन्नपचनासाठी मदत करतोय असं आपण म्हणू शकतो ना. तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे आपलं डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी. का तर ते असे वेगवेगळे ज्युसेस पण तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. आता बाईलमध्ये वॉटर असतं 97.6%. म्हणजे तुम्ही यू कॅन इमॅजिन हाऊ मच वॉटर इज देअर. आणि दिस वॉटर इज ऍक्च्युली रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन. म्हणजे त्याच्यातले हे घटक पण मदत करतायत, पण अल्टिमेटली वॉटर इज हेल्पिंग. ठीक आहे ना. तर हे वॉटर आहे 97.6% आणि सॉलिड काय त्याच्यातला 2.4% ओनली. आणि या सॉलिडमध्ये पण पुन्हा काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, सेंद्रिय पदार्थ आहेत. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय पदार्थ आहेत. सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय, जनरली कार्बन, हायड्रोजन अशा नैसर्गिक कंपाऊंड्सने बनलेला असतो तो जो पदार्थ, त्याला आपण ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो, सेंद्रिय पदार्थ म्हणतो. ज्यांच्यात हे कार्बन आणि हायड्रोजन नसतात त्यांना जनरली आपण इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो. ओके. तर हे जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत, ते सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते असतात बाईलमध्ये? हे पहा, मी बाईलमध्ये तुम्हाला सांगितलं यापूर्वी की बाईल इज मेड अप ऑफ 97.6% वॉटर. ठीक आहे. आणि सॉलिड किती? 2.4%. आता या सॉलिडमध्ये म्हणजे स्थायीरूप पदार्थ, स्थायीरूप घटक जे आहेत ते स्थायीरूप घटक 2.4%च आहेत त्याच्यात. आणि हे पुन्हा स्थायीरूप घटक जे आहेत ते दोन प्रकारात मध्ये रूपांतरित झाले. म्हणजे दोन प्रकारचे स्थायीरूप घटक आहेत त्याच्यात. एक ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजेच सेंद्रिय पदार्थ आहेत आणि काही असेंद्रिय पदार्थ आहेत. तर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये काय आहे? बाईल साल्ट आहे. बाईल साल्ट हे सोडियम आणि पोटॅशियमचे क्षार असतात. ठीक आहे. हे बाईल सॉल्ट्स ऍक्च्युली आपल्या डायजेशनसाठी मदत करतात. वेट फॉर 1 सेकंड. हे बाईल सॉल्ट्स ऍक्च्युली आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेशनसाठी, अन्नाच्या डायजेशनसाठी मदत करत असतात. बाईल पिगमेंट्स ज्या असतात त्या बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन असतात. म्हणजे आरबीसी, ज्या खराब आरबीसी असतात ना त्या लिव्हरमध्ये मारल्या जातात आणि त्या मारल्या जाऊन त्यांच्यापासून काही बाईल पिगमेंट्स तयार होतात, त्या बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन नावाच्या, ते आपण नंतर बघू. ठीक आहे. तर या ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये बाईल सॉल्ट्स असतात, काही काही बाईल पिगमेंट्स असतात, कोलेस्टेरॉल असतं, फॅटी ऍसिड असतं, लेसिथिन असतात, म्युसिन असतं. ठीक आहे. आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणते कोणते असतात? सोडियम, कॅल्शियम क्षार असतात, पोटॅशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, हा काही इलेक्ट्रोलाइट्स पण असतात. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचं मिळून हा पित्तरस तयार झालेला असतो, हे बाईल तयार झाली. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या रंगाचा असतो? मी याला पिवळा रंग दिला, अशाच पिवळ्या रंगाचा असतो. पित्त काही जणांचं उमळतं, बाहेर निघतं ना उलटीच्या स्वरूपात. तर हे पित्त पिवळ्या रंगाचं असतं, बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहिती असेल. ठीक आहे ना. तर हे पित्त ऍक्च्युली या गॉल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं. गॉल ब्लॅडरचा रंग हाच असतो, ग्रीनिश येलो रंगाचं गॉल ब्लॅडर असतं. आणि त्यात येलो रंगाचं पित्त रसरवलं जातं असल्यामुळे ते ग्रीनिश भाग थोडासा येलोइश दिसतो. ओके. ठीक आहे. आणि या बाईल मध्ये काय काय असतं? तर वॉटर असतं, पाणी 97.6% असतं, काही स्थायीरूप पदार्थ असतात, त्याच्यातले काही असेंद्रिय पदार्थ असतात, काही सेंद्रिय पदार्थ असतात आणि काही असेंद्रिय पदार्थ असतात. सेंद्रिय पदार्थांमध्ये हे घटक आणि असेंद्रिय पदार्थांमध्ये हे घटक. ओके. तर हे बाईल ऍक्च्युली कशा रंगाचं असतं हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, येलोइश ग्रीन, पिवळसर हिरव्या रंगाचं असतं. ते लिक्विड असतं कारण त्याच्यात 97% पाणी असतं. ओके ना. ते लिक्विड असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. आणि कोण सिक्रेट करतं त्यांना? तर लिव्हर सिक्रेट करतं. तर लिव्हर सिक्रेट करतं म्हणजेच काय? लिव्हर मधल्या ज्या पेशी असतात त्या पेशी सिक्रेट करतात. तर लिव्हरशी संबंधित कुठलाही शब्द असला तर तो हिपॅटिक या शब्दाने आपण त्याला डिनोट करतो. ठीक आहे. तर हिपॅटिक म्हणजे लिव्हरशी संबंधित. आता लिव्हरशी संबंधित ज्या सेल्स आहेत त्यांना पण आपण हिपॅटिक सेल्स म्हणू. गॅस्ट्रिक सेल्स म्हणजे त्या जठराशी संबंधित सेल्स आहेत, कारण आपण जठराशी संबंधित असणाऱ्या कुठल्याही याला गॅस्ट्रिक या शब्दाने डिनोट करतो. तसंच हिपॅटिक सेल्स म्हणजेच काय? लिव्हर मधल्या ज्या सेल्स असतात त्या ह्या बाईलला सिक्रेट करत असतात. हा बाईल त्या सेल्स कडून सिक्रेट केला जातो. आणि त्याच्यात काय काय असतं आपण बघितलं, वॉटर असतो, बाईल साल्ट्स असतात. बाईल साल्ट्स ऍक्च्युअली डायजेशनसाठी मदत करतात. बाईल पिगमेंट्स असतात, म्हणजे बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन नावाचे पिगमेंट्स असतात, कोलेस्ट्रॉल असतं, इलेक्ट्रोलाइट्स असतात. पुन्हा एकदा
आपण घेतलंय हे म्हणजे अंडरस्टँडिंग झालं इझीला. तर बाईल पिगमेंट ज्या असतात त्या आरबीसीच्या ब्रेकडाऊन प्रोडक्ट म्हणजे आरबीसी ज्या असतात त्या जेव्हा किल केल्या जातात म्हणजे जुन्या आरबीसी वॉर्न आउट केले जातात. जुन्या आरबीसी त्यांचं लाईफ टास्क, आरबीसी म्हणजे काय, लाल रक्तपेशी. लाल रक्तपेशींचा आयुष्यकाळ किती असतो, 120 दिवस. तुम्हाला माहिती असेल तर चांगलंच आहे. नंतर आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला याबद्दल पुन्हा डिटेल सांगणारच आहे. तर ज्या रक्तातल्या लाल रक्तपेशी असतात त्यांचा आयुष्यकाल असतो 120 दिवसांचा. त्यानंतर त्यांना मारलं जातं, ते मरण पावतात किंवा ते खराब होतात. मग जास्त काळ राहिल्या जुन्या लाल रक्तपेशी मग त्यांना लगेच आरबीसी अशा लाल रक्तपेशींना जुन्या झालेल्या किंवा वय झालेल्या आयुष्य झालेल्या लाल रक्तपेशी ज्या असतात खराब संपलेल्या लाल रक्तपेशी या लिव्हरमध्ये आणल्या जातात आणि त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं. स्प्लीन हा ऑर्गन ऍक्च्युअली त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरला जातो, ते पुढे बघू आपण. तर या आरबीसींना किल केल्यानंतर त्या आरबीसी मधला हिम पार्ट जो असतो, हिमोग्लोबिन असतं ना आरबीसी मध्ये, तर हा हिम पार्ट असतो आणि ग्लोबिन पार्ट असतो. ठीक आहे, हिम आणि ग्लोबिन हा पार्ट वेगळा केला जातो लिव्हरमध्ये. आणि हा जो ग्लोबिन भाग असतो म्हणजे प्रोटीन असतं हे, याचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर केलं जातं. आणि हा जो हिम पार्ट असतो त्याच्यातला हा जो ब्रेकडाऊन प्रोडक्ट म्हणजे बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन असतं, हे शरीरासाठी योग्य नसतं, त्याचा काहीच उपयोग नसतो, त्यांना लगेच शरीरातून बाहेर काढणं आवश्यक असतं. मग या हिम पार्ट मधले हे बिलिरुबिन बिलिव्हर्डिन या बाईल पिगमेंट्स असतात ना, त्या लगेच किडनीकडे पाठवल्या जाऊन किडनी थ्रू युरिन थ्रू त्याचं एक्सक्रिशन केलं जातं किंवा फिकल मॅटर थ्रू म्हणजे गुद्वारामार्फत मलामार्फत त्याचं बाहेर सिक्रेशन केलं जातं. ठीक आहे, ओके. तर फक्त बाईल साल्ट्स जे असतात, बाईल साल्ट्स म्हणजे ते सोडियम आणि पोटॅशियमचे क्षार असतात, तेच केवळ डायजेस्टिव्ह फंक्शन म्हणून काम करतात म्हणजे तेच केवळ पचन संस्थेमध्ये पचनासाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर आता पुढची ग्रंथी आहे या म्हणजे त्याच ग्रंथीबद्दल आपण बघत आहोत. त्या ग्रंथीचं पुढचं वैशिष्ट्य आहे हे, या ग्रंथीबद्दल आपण बघत आहोत. आणि या ग्रंथीमध्ये काय तयार होतो, बाईल. बाईल म्हणजे पित्त. पित्त म्हणजे पित्तरस. पित्तरसामध्ये काय काय होतं ते आपण बघितलं. पित्तरसामध्ये होतं पाणी 97%, काही स्थायरूप पदार्थ होते. स्थायरूप पदार्थांमध्ये पुन्हा सेंद्रिय पदार्थ होते, असेंद्रिय पदार्थ होते. सेंद्रिय पदार्थांमध्ये बाईल साल्ट्स आणि बाईल पिगमेंट्स या महत्वाच्या दोन गोष्टी होत्या. बाईल साल्ट्स हे ऍक्च्युअली डायजेशनसाठी मदत करत होते म्हणून या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याचे फक्त बाईल साल्ट्स हे लक्षात ठेवा, कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेशनसाठी फक्त बाईल सॉल्ट्स महत्वाचे असतात. ठीक आहे, तर हे बाईल सॉल्ट्स ऍक्च्युअली या गॉल ब्लॅडर मध्ये पित्ताशयामध्ये साठवले जातं आणि योग्य वेळी ते ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये छोट्या आतड्यामध्ये सिक्रेट केलं जातं. तर आता इथे तुम्ही बघू शकता की जे लिव्हर आहे त्या लिव्हरला सुद्धा स्वतःचं फंक्शन करण्यासाठी काही रक्तवाहिन्या पुरवल्या जातात. रक्तवाहिन्यांमार्फत रक्त पुरवलं जातं आणि या रक्तामधून ऑक्सिजन आणि वेगवेगळे अन्न पदार्थ द्यावे लागतात. तर या लिव्हरला रक्त पुरवठा करणारी जी अर्टरी असते, जी धमनी असते, तिला म्हणायचं लिव्हरशी संबंधित काय सांगितलं मी तुला माझा शब्द, हिपॅटिक. हिपॅटिक अर्टरी. जी अर्टरी लिव्हरला मदत करेल रक्त पोहोचवण्यासाठी, ती अर्टरी, ती धमनी म्हणजे हिपॅटिक अर्टरी, हिपॅटिक धमनी. ठीक आहे, हिपॅटिक धमनी मार्फत लिव्हरला रक्त पुरवठा केला जातो आणि हिपॅटिक व्हेन, हिपॅटिक शिरेमार्फत या लिव्हर मध्ये तयार होणाऱ्या डिऑक्सिजनेटेड ब्लडला, ऑक्सिजन विरहित रक्ताला पुन्हा हृदयाकडे नेलं जातं. तर लिव्हरला रक्त पुरवठा करणारी जी धमनी असते, हृदयाला रक्त पुरवठा करणारी जी अर्टरी असते, तिला आपण हिपॅटिक अर्टरी म्हणजेच हिपॅटिक धमनी म्हणतो. आणि तिथून पुन्हा अशुद्ध रक्त वाहून नेणारी लिव्हरकडून हार्टकडे जाणारी जी शिरा असते तिला आपण म्हणायचं हिपॅटिक शिरा, हिपॅटिक व्हेन. आय होप तुम्हाला कळलं असेल. तर लिव्हरला थोडक्यात रक्त पुरवठा करणारी जी धमनी असते तिला म्हणायचं हिपॅटिक अर्टरी. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. ओके, तर आपण ह्या लिव्हर मध्ये असणाऱ्या सेल्स बद्दल बघणार आहोत. ह्या सेल्स ज्या असतात ना, ते रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते त्याच्यात. म्हणजे काय, समजा काही कारणास्तव कावीळ झाला किंवा अशा विशिष्ट आजारांमध्ये लिव्हर फंक्शन बंद होतं, लिव्हर खराब होतं. साधारणतः अल्कोहोलिक जे लोक असतात म्हणजे अल्कोहोल जास्त पिल्यानंतर लिव्हर खराब होतं. त्याचं लिव्हर खराब झालं कारण ते खूप दारू पित होता असं आपण ऐकलंय ना.
तर दारू पिल्यानंतर ह्या लिव्हर मधल्या फंक्शनल सेल्स असतात त्या डॅमेज होतात आणि लिव्हर आपलं काम करणं थांबवतं. आता लिव्हरचं इतके महत्वाचे इम्पॉर्टंट फंक्शन्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की लिव्हर ही सगळ्यात महत्वाची ग्रंथी आपल्या शरीरातली. विदाऊट लिव्हर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून लिव्हरला जपणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठीच निसर्गाने या लिव्हरमध्ये असणाऱ्या जे सेल्स आहेत त्या सेल्सला अशी कपॅसिटी दिलेली आहे की समजा या लिव्हरचा काही पार्ट खराब झाला तर त्या पार्टला भरून काढण्यासाठी त्या सेल्स पुन्हा रिजनरेट होऊन पुन्हा ते लिव्हर तयार करू शकतात. म्हणजे थोडाही पार्ट चांगला असेल आणि लिव्हरचा हा भाग खराब झाला असेल तर यांच्यात रिजनरेशन कपॅसिटी असते की ते संपूर्ण पार्टला पुन्हा रिजनरेट करू शकते. पण अल्कोहोलिक लोकांमध्ये एवढी सुद्धा कपॅसिटी खराब होते म्हणजे किती लिव्हरवर ताण पडत असेल हे तुम्ही समजू शकता. ठीक आहे. म्हणून आपण जर अन्न स्वच्छ करून खाल्लं तर लिव्हरवर ताण पडत नाही. कारण आता पुढे फंक्शन येणार आहे ते लिव्हर ह्या सगळ्या अन्नाचं डिटॉक्सिफिकेशन करतो, विषारी पदार्थांचं डिटॉक्सिफिकेशन करतो. आपण हलगर्जीपणा करून काहीही पदार्थ पोटात टाकतो. या पोटात टाकलेले विषारी पदार्थ, सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा कवक या सगळ्यांना क्लीन करण्याचं काम लिव्हर करतो. आपण जेव्हा अत्यंत अशुद्ध वस्तू खातो आणि दुर्लक्षितपणे आपण ह्या सर्व गोष्टी करतो तेव्हा आपल्या लिव्हरवर त्याचा परिणाम होतो आणि हळूहळू लिव्हर कमकुवत होत जातं. म्हणून आपण स्वच्छ पदार्थ आणि त्यातल्या त्यात आपले हात धुवून किंवा सूक्ष्मजीव आपल्या अन्नात जाणार नाही याचा अन्नपदार्थ स्वच्छ करूनच त्यांना आतमध्ये घेणं जरुरी आहे. म्हणजे या अवयवांवर लोड पडत नाही आणि नंतर आपण हे अवयव चांगले पुन्हा आपलं लाईफ चांगलं राहतं आणि भरपूर आयुष्य जगल्यानंतरही त्यांची कपॅसिटी चांगली राहते. ठीक आहे. तर हे जे लिव्हर असतं त्या विशिष्ट पेशींनी बनलेलं असतं आणि या विशिष्ट पेशींमध्ये रिजनरेशन कपॅसिटी असते म्हणजे त्या पुन्हा त्या सेल्स भरून काढू शकतात आणि पुन्हा लिव्हर तयार करू शकतात. तेवढं उरलेलं लिव्हर खराब झालेलं आहे ना त्याला पुन्हा भरून काढू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात कुफर सेल्स असतात. महत्वाची एकदम महत्वाचा हा पॉइंट आहे. अगदी अगदी महत्वाचा कुफर सेल्स म्हणजे ह्या ज्या कुफर सेल्स असतात ना हे या लिव्हरचं वैशिष्ट्य आहे. या कुफर पेशींमुळे लिव्हर अन्नातल्या सूक्ष्मजीवांना वेळोवेळी किल करू शकतो, मारू शकतो. या कुफर पेशींचं फॅगोसायटिक नेचर असतं म्हणजे कुठलाही सूक्ष्मजीव समजा शरीरात आला, हा सूक्ष्मजीव आला समजा अन्नवाटे, तर या पेशी त्याला काय करतात गिळंकृत करतात. अशा गिळंकृत करून टाकतात आणि त्याचं छोट्या छोट्या तुकड्यात रूपांतर करून टाकतात. ठीक आहे. आणि त्याला मारून टाकतात, नष्ट करून टाकतात. आणि अशा भरपूर पेशी या लिव्हरमध्ये असल्यामुळे या कुफर नावाच्या पेशी असल्यामुळे आपलं लिव्हर अन्नातल्या सर्व पदार्थांना सर्व घटकांना अशा पद्धतीने क्लीन करत असतो. ह्या सर्व पदार्थांना क्लीन करून अन्न स्वच्छ करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. तर हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे लिव्हरचं. आणखी ते सिच्युएटेड कुठे असतं ते बघितलं आपण, त्याचा रंग कसा असतो हे बघितलं, त्याचं वजन किती असतं हे बघितलं, त्याचा रंग लालसर तपकिरी असतो, ते उजव्या भागात सिच्युएटेड असतं थोड्या वरच्या साईडला डायफ्रॅम पडद्याच्या खाली. हा डायफ्रॅम पडदा आहे समजा, या पडद्याच्या खाली ते सिच्युएटेड असतं. ठीक आहे. ते दोन लोब मध्ये रूपांतर डिवाइड झाले असतं, हा राईट लोब आणि हा लेफ्ट लोब. त्याच्यातल्या ज्या या नलिका असतात त्या बाईल ज्यूस वाहून नेण्याचं काम करतात. कुणाकडे गॉल ब्लॅडरकडे, याला मराठीत आपण पित्ताशय म्हणतो. आणि पित्ताशयाकडे त्या ह्या सर्व बाईल ज्यूसचं वहन करण्यासाठी मदत करत असतात आणि बाईल ज्यूस मध्ये हे वेळोवेळी पित्त साठवलं जातं आणि हे पित्त जसं लागेल तसं पुन्हा अन्न स्मॉल इंटेस्टाईन लहान आतड्यामध्ये आल्यावर त्याचा उपयोग केला जातो अन्नाचं पाचन करण्यासाठी. ठीक आहे. आपण पचन संस्थेच्या पुढच्या पायऱ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. सध्या लिव्हरच्या बाबतीत बघतोय. आता लिव्हरला पुरवठा करणारी रक्तवाहिनी म्हणजे धमनी कुठली, हिपॅटिक धमनी, हिपॅटिक अर्टरी. आणि जी अशुद्ध रक्त वाहून नेते लिव्हरकडून हृदयाकडे ती हिपॅटिक व्हेन. ओके, लक्षात ठेवा. हा स्प्लीन ऑर्गन दिसतोय तुम्हाला छोटा, त्याचं डायजेस्टिव्ह फंक्शन काही नसतं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, तिचा काही उपयोग नाहीये. पण तुम्हाला सांगून ठेवते, ज्या आरबीसी जुन्या झालेल्या असतात ना त्या आरबीसींना मारण्याचं काम हे स्प्लीन करतं. कत्तलखाना आरबीसींचा, लाल रक्तपेशींचा कत्तलखाना म्हणतात याला, या स्प्लीनला. हा अवयव का महत्वाचा असतो, कारण ज्या जुन्या रक्तपेशी असतात त्यांना वेळोवेळी मारून त्यांच्यातले महत्वाचे हिम आणि ग्लोबिन पदार्थ पुन्हा वापरून त्यांच्यापासून नवीन आरबीसी तयार करण्यासाठी मदत करतात. तर ह्या स्प्लीन मध्ये ऍक्च्युली जुन्या आरबीसींना मारलं जातं म्हणून त्याला कत्तलखाना म्हणतात आरबीसीचा.
ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी कत्तलखाना म्हणतात. आणि इथे आरबीसी नष्ट केल्या जातात, ते लिव्हरकडे दिल्या जातात आणि लिव्हरमध्ये मग या आरबीसीच्या डिस्ट्रॉय झालेल्या पदार्थांचं छोट्या छोट्या अमिनो आम्लामध्ये आणि बिलिरुबिन बिलिवर्डिन सारख्या बाईल पिगमेंट्स मध्ये रूपांतर केलं जातं. या बाईल पिगमेंट्स शरीरात नको असायला पाहिजे म्हणून त्या मूत्राद्वारे आणि फिकल मॅटरद्वारे बाहेर टाकल्या जातात. आणि जे महत्वाचे हिम मध्ये किंवा ग्लोबिन मध्ये अमिनो ऍसिड्स आहेत किंवा लोह आहे हिम मधलं, ते लोह साठवून ठेवलं जातं लिव्हरमध्ये किंवा अमिनो आम्ल साठवून ठेवले जातात, त्याच्यापासून पुन्हा प्रोटीन तयार केले जातात. ओके, तर यकृताच्या बाबतीत आपण महत्वाच्या काही ज्या गोष्टी होत्या त्या जाणून घेतलेल्या आहेत. तुम्हाला काहीही शंका असेल, काहीही सजेशन असेल, जर लेक्चर मध्ये घाई होत असेल किंवा लेक्चर थोडं स्लो होत असेल, तरी पण तुम्ही तुमचे सजेशन जरूर मला कळवा, म्हणजे पुढच्या काही लेक्चरसाठी त्याचा उपयोग होईल तुम्हाला. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतील, पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतील. आणि माझं जे पुस्तक पब्लिश होत आहे सायन्सचं, ते पुन्हा 1 महिन्यात येणारच आहे, तर तुम्हाला त्या रेडी नोट्स अवेलेबल होतील, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला वाचून सिन्सिअरली वाचून आणि ते रिवाइज करून तुम्हाला या गोष्टी अंडरस्टँड व्हायला अत्यंत इझी होईल. ठीक आहे, ओके, तर आपण पुढे जाऊयात आता. तर आता यकृताचं कार्य आपण थोडक्यात बघणार. यकृताचं कार्य काय? पित्तरस स्रवणे. मी तुम्हाला सांगितलं पित्तरस म्हणजे बाईल स्रवणे. बाईलचं काम काय असतं? बाईल मधल्या बाईल साल्ट्सचं काम काय असतं? बाईल मधल्या बाईल साल्ट्स आणि फॉस्फोलिपिड्स मिळून फॅट्सचं पाचन केलं जातं. फॅट्स म्हणजे काय? मेदाचं पाचन केलं जातं साधारणतः. रक्तगाळण, आता रक्तगाळण म्हणजे इथे रक्तगाळणाचा शब्दशः अर्थ घेता येतो. रक्तगाळण ऍक्च्युली किडनीद्वारे होतं, उत्सर्जन संस्था जी असते. म्हणून तुम्ही बऱ्याच मराठी पुस्तकांमध्ये आपल्या 10वीच्या एसएससी बोर्ड किंवा एनसीआरटी मध्ये रक्तगाळण म्हणाल तर रक्तगाळण नाही केलं जात. रक्तामध्ये अशुद्ध पदार्थ, विषारी पदार्थ नष्ट केले जातात आणि रक्त स्वच्छ केलं जातं लिव्हर मार्फत, म्हणून रक्तगाळण म्हणतात त्याला. त्या अँगलने, त्या अर्थाने त्याचा अर्थ घ्या, शब्दशः अर्थ घेऊन. स्वच्छ करणे, त्याला स्वच्छ करणे, रक्ताला स्वच्छ करणे, उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकणे. म्हणजे मी सांगितलं ना, लाल रक्तपेशींना जेव्हा स्प्लीन किल करते, तुकडे तुकडे करते कत्तलखान्यामध्ये, कत्तलखाना म्हणतात ना स्प्लीनला, त्याच्यातून आरबीसीचे तुकडे तुकडे होतात, त्याचे म्हणजे छोटे छोटे याच्यात रूपांतर होऊन हिम आणि ग्लोबिन वेगळं केलं जातं. लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं, माहितीये तुम्हाला. हिमोग्लोबिन मधला हिम आणि ग्लोबिन पार्ट वेगळा केला जातो. हिम मध्ये लोह असतं, ते साठवून ठेवलं जातं. आणि बिलिरुबिन बिलिवर्डिन या बाईल पिगमेंट्स असतात, त्या शरीरासाठी महत्वाचे नसतात, ते उत्सर्जित पदार्थ असतात, ते पण वेळोवेळी बाहेर टाकले जाणं महत्वाचं असतं. मग हे उत्सर्जित पदार्थ जे असतात ते लिव्हर कोणाकडे देतो? किडनीकडे पाठवून देतो. किंवा आणखी बाहेर कुठे पाठवलं जाणार आहे? गुरुद्वारा थ्रू बाहेर जाणार आहे ना, मलामार्फत, तर ते स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनकडे पाठवून देतो. म्हणजे आपोआप त्या थ्रू पण बिलिरुबिन बिलिवर्डिन सारख्या बाईल पिगमेंट्स या शरीराच्या बाहेर टाकल्या जातील. थोडक्यात काय करतो तो? उत्सर्जित पदार्थ म्हणजे इथे बाईल पिगमेंट्स त्या बाहेर काढण्यासाठी मदत करतो. आता जास्त प्रमाणात जर ग्लुकोज झाला आपल्या शरीरात, तर आपल्या ग्लुकोजची पातळी वाढते रक्तामधली. जास्त साखरेचं प्रमाण झालं तर मग तसं व्हायला नको, म्हणून ग्लुकोजचं रूपांतर वेळोवेळी ग्लायकोजन मध्ये करण्यासाठी लिव्हर मदत करतं. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये केलं तर ते साठवून ठेवलं जातं ग्लुकोज, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते ग्लुकोजला वापरलं जातं आणि त्याच्यापासून ऊर्जा तयार केली जाते. तर ग्लुकोज जर शरीरात जास्त झालं, रक्तात जास्त झालं, तर डायबिटीस सारखे आजार उद्भवतात. आता सगळीकडे ग्लुकोज येत, तर त्या ग्लुकोजमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊन त्याला लगेच कुठलेही आजार होऊ शकतात. म्हणून ग्लुकोजची पातळी रक्तात विशिष्टच प्रमाणात असणं महत्वाचं आहे. 82-120 mg per dl एवढंच नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेव्हल असणं आवश्यक आहे, रँडम. ठीक आहे, ते आपण नंतर बोलूयात आता. तर लेट अस कम टू द पॉइंट. तर हे जे ग्लुकोज रक्तात जर ग्लुकोजचं प्रमाण जास्त झालं तर ते हानिकारक असतं, म्हणून वेळोवेळी ग्लुकोज हे जास्त झालं तर त्याचं लगेच ग्लायकोजन मध्ये साठवून ठेवलेल्या याच्यामध्ये रूपांतर केलं, साठवून ठेवलेल्या पदार्थामध्ये रूपांतर केलं जातं. त्याची साठवणूक ग्लायकोजनच्या रूपात होते, ग्लायकोजन मध्ये साठवून ठेवलं जातं. आता ग्लुकोजची कमतरता आहे का? तुम्ही 2 दिवसापासून जेवला नाहीये, उपवास केला आहे किंवा गोड पदार्थ खाल्लेले नाहीयेत, तर मग आता ग्लुकोज तुमच्या शरीरात येत नाहीये, तर मग लिव्हरने जे साठवून ठेवलेलं ग्लायकोजन आहे, त्या ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये केलं जातं. म्हणजे हे ग्लायकोजन मध्ये मी आधीच साठवून ठेवलं होतं, 2 दिवसापूर्वी खूप जास्त तुम्ही गोड खाल्लं होतं, पण तेव्हा त्याची तेवढी गरज नव्हती, म्हणून मग तुमच्या लिव्हरने ह्या ग्लुकोजला ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून त्याला साठवून ठेवलेलं होतं. आणि आता त्या ग्लायकोजनचा उपयोग जर तुम्ही उपवास धरलाय किंवा गोड पदार्थ खात नाही आहात, तर तुमच्या शरीरात ग्लुकोज नाही, आता ह्या ग्लायकोजनचं रूपांतर तो ग्लुकोज मध्ये करेल आणि शरीराला ऊर्जा देईल. ठीक आहे, तर हे काम सुद्धा लिव्हर करतं.
आणि हे काय महत्वाचं काम करतं, जुन्या लाल रक्तपेशींना नष्ट करतं. ऍक्च्युली जुन्या लाल रक्तपेशींना स्प्लीन नष्ट करते. स्प्लीन 80% जुन्या लाल रक्तपेशींना डिग्रेड करते, डिस्ट्रॉय करते, आणि 10 to 20% लिव्हरच्या वरचा लेअर असतो ना त्याच्यात आरबीसी किल होत असतात, डिस्ट्रॉय होत असतात. ठीक आहे. तर थोड्या प्रमाणात लिव्हर सुद्धा आरबीसीना डिस्ट्रॉय करतं आणि 80 to 90% हे स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय होत असतं. ठीक आहे. तुम्हाला हे करून सांगेल ते. आणि ह्या विशिष्ट आरबीसींना किल केल्यानंतर त्याच्यातले महत्वाचे पदार्थ पुन्हा लिव्हर सेपरेट आउट करतं, सेपरेट करतं. मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगितलं, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतं. हिम आणि ग्लोबिन हे पदार्थ वेगवेगळे केले जातात लिव्हरमध्ये. हिम मध्ये जे आयन असतं, आयन फार महत्वाचं असतं आपल्यासाठी, म्हणून ते वाया नाही जाऊ देत लिव्हर. ते पुन्हा शरीरातून मूत्र मार्गाद्वारे किंवा मल मार्गाद्वारे बाहेर टाकून दिलं तर पुन्हा आपण आयन घ्यावं लागेल आपल्याला, आयन डेफिशियन्सी होईल. मग आयन तर महत्वाचं आहे, म्हणून मग ते आयन साठवून ठेवलं जातं, त्या हिम मधलं आयन. आणि बिलिरुबिन, बिलिवर्डिन हे उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकून दिले जातात, त्यांचा काही उपयोग नाहीये म्हणून. दुसरी गोष्ट, हिम आणि ग्लोबिन मधला ग्लोबिन पार्ट जो आहे तो पण पुन्हा प्रोटीनचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याला पण वाया नको जाऊ द्यायला, म्हणून मग त्याचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये केलं जातं. ते पण काम लिव्हर करतं. म्हणजे लिव्हर किती महत्वाचं आहे बघा. डिस्ट्रॉय झालेल्या आरबीसींचा सुद्धा ते व्यवस्थित उपयोग करते. आणि आपण आजकाल कुठल्याही गोष्टी अति प्रमाणात वापरतोय. आपण मिनिमॅलिझमकडे आता येतोय हळूहळू. म्हणजे आपण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी, रिक्वायर्ड असणाऱ्या गोष्टी वापरल्या पाहिजे. हव्या असणाऱ्या गोष्टी भरपूर असू शकतात, त्या प्रत्येक वेळी आपल्याकडे असणं गरजेचं नसतं. ऑल राईट, लेट अस कम टू द पॉइंट. तर जुन्या लाल रक्तपेशींना सुद्धा लिव्हरमध्ये नष्ट केलं जातं. अमोनिया सारख्या विषारी पदार्थांचं युरिया सारख्या कमी विषारी पदार्थात रूपांतर करण्याचं काम सुद्धा लिव्हर करतं. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा. तुम्ही उत्सर्जन संस्था जेव्हा शिकणार आहात ना, तेव्हा हा पॉइंट पुन्हा तुम्हाला एकदा येईल आणि रिव्हाइज केला जाईल. वेट फॉर सेकंड. ओके, तर इथे काय आहे आता महत्वाचं, अमोनिया. अमोनिया सारखे पदार्थ तयार होतात आपल्या शरीरामध्ये. कसे तयार होतात मी एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर अमोनिया जेव्हा तयार होतो ना, तो अमोनिया अत्यंत विषारी असतो. म्हणजे तो थोड्या वेळेसाठी सुद्धा आपल्या शरीरात राहणं अपेक्षित नसतं. म्हणजे आपल्या शरीरात त्याचा अत्यंत घातक परिणाम होऊ शकतो आपल्या शरीरावर. म्हणून अमोनिया मध्ये जेव्हा रूपांतर होतं विशिष्ट पदार्थांचं डायजेशन होताना, म्हणजे ऍक्च्युअल बेसिक लेवलला, म्हणजे आपण श्वसन वगैरे ह्या क्रिया बघू तेव्हा, किंवा काही विशिष्ट फॅट्स लिपिडचं डायजेशन बघू ना, तेव्हा जेव्हा अमोनिया असतो, हा महत्वाचा, हा अमोनिया हा विषारी पदार्थ तयार होतो शरीरात, वेळोवेळी तयार केला जातो. तो अत्यंत विषारी असतो, म्हणून त्याचं इमिजिएटली युरियामध्ये रूपांतर करावं लागतं शरीरात. हा युरिया जो असतो तो थोडा कमी विषारी असतो, याच्यात असतो विषारी पण इतका विषारी नसतो. तो थोडा वेळासाठी आपल्या शरीरात राहू शकतो आणि नंतर तो फिकल मॅटरद्वारे किंवा एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे युरिन थ्रू बाहेर टाकला गेला तरी चालतो. म्हणजे तेवढा वेळ तो राहिला तर चालतो. पण अमोनिया जास्त वेळ आपल्या शरीरात राहून चालत नाही, म्हणून इमिजिएटली अमोनियाचं जास्त विषारी पदार्थाचं कमी विषारी पदार्थात रूपांतर करण्यासाठी सुद्धा लिव्हर इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. लिव्हर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट वे ऑल्सो. ठीक आहे. तर अमोनियासारख्या विषारी पदार्थांचं युरियासारख्या कमी विषारी पदार्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी लिव्हर काम करतं. तर बघा किती महत्वाच्या गोष्टी लिव्हर करते, किती महत्वाची कार्य तो करतोय. म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन हा टू अस. थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिन घटक तयार करतो. थ्रॉम्बिन प्रोथ्रॉम्बिन कुठे कुठे ऐकलंय तुम्ही? थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिन सारखे जे घटक आहेत ते रक्त गोठण्यासाठी मदत करतात, माहिती असेल तुम्हाला. फायब्रिनोजन हा एक घटक असतो. थ्रॉम्बिन प्रोथ्रॉम्बिन हे घटक असतात की जे वेळोवेळी रक्त गोठण्यासाठी मदत करतात. रक्त गोठण जर व्यवस्थित झालं नाही तर हिमोफिलियासारखे आजार होतात. म्हणजे रक्त वाहून जाऊ शकतं सगळं. आपल्याला छोटी जखम झाली तरी संपूर्ण शरीरातलं रक्त वाहून चाललं जाऊ शकतं बाहेर. असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरात विशिष्ट यंत्रणा असते, ती म्हणजे रक्त गोठण यंत्रणा, ब्लड क्लॉटिंग सिस्टीम. ज्याच्यात प्लेटलेट्स महत्वाच्या असतात, त्या फायब्रिनोजन सिक्रेट करतात. आणि ह्या थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिनचा उपयोग करून एकूण ब्लड क्लॉट साठी ब्लड क्लॉटिंग ही प्रोसेस होत असते. आणि ब्लड क्लॉटिंग होऊन आपल्या छोट्या छोट्या जखमा भरून निघत असतात, त्याच्यातून सगळं रक्त वाहून जाण्याची शक्यता कमी होते. आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरातलं रक्त कंट्रोल केलं जातं वाहण्यापासून. तर यासाठी जे रक्त घोटण घटक असतात थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिन सारखे, ते सुद्धा लिव्हर थ्रू सिक्रेट केले जातात. म्हणजे दॅट इम्पॉर्टंट ऑर्गन इट इज. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपण आता लिव्हरची सगळी महत्वाची फंक्शन्स बघितलेली आहेत.
तर काय पुन्हा एकदा रिपीट करायचं, पित्तरस स्रवला जाणे, पित्तरस आणि फॉस्फोलिपिडद्वारे मेदाचं पाचन करणे, रक्त गाळलं जाणे. थोडक्यात रक्त गाळलं जाणे याचा शब्दाचा अर्थ घेऊ नका. रक्तातले सगळे हार्मफुल सबस्टन्सेस घालून लावले जातात, ते स्वच्छ करणे त्या मार्गाने, आणि उत्सर्जित पदार्थ जे आहेत त्यांना वेळोवेळी बाहेर टाकणे. जास्त प्रमाणात ग्लुकोज असेल तर त्याचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करणे, आणि ज्यावेळी ग्लुकोजची कमतरता असेल त्यावेळी ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करणे. जुन्या लाल रक्तपेशींना नष्ट करण्यासाठी मदत करणे, आणि त्याच्यातले महत्वाचे घटक पुन्हा साठवून ठेवणे, लोह वगैरे सारखे, अमिनो ऍसिड सारखे. अमोनिया, लोह साठवलं जातं साधारणतः. अमोनिया सारखे जे विषारी पदार्थ आहेत, आणि अमिनो ऍसिड्स पण साठवलं जातं, मला कन्फर्म नाही उद्या सांगतो तुम्हाला. अमोनिया सारख्या विषारी पदार्थांचं युरिया सारख्या कमी विषारी पदार्थात रूपांतर केलं जातं, आणि थ्रॉम्बिन, प्रोथ्रॉम्बिन सारखे, थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिन सारखे काही रक्तगोठण घटक पण तयार केले जातात. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षा करते, आणि पुढच्या पॉईंटकडे जातो. तर लिव्हरची हे एकूण फंक्शन्स आपण बघितले, तर ते काय, कोलेस्ट्रॉल तयार करते. काही ज्या आधीच्या याच्यात राहिल्या आहेत ते आपण इथे आता कव्हर करणार आहोत. कोलेस्ट्रॉल सिंथेसिस करते, कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करते लिव्हर. ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये वेळोवेळी आणि ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करते. जेव्हा रक्तात ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा ग्लायकोजन मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. जेव्हा ग्लुकोज कमी पडतं शरीरात तेव्हा ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं. काही विषारी पदार्थांना डिऍक्टिव्हेट केलं जातं आणि त्यांना शरीरातून घालून लावलं जातं. बाईल तयार केलं जातं, पित्तरस तयार केला जातो. ओके, अमिनो आम्ल तयार केली जातात. कशी, मी तुम्हाला सांगितली, हिम आणि ग्लोबिनना सेपरेट करून ग्लोबिन पासून अमिनो आम्ल तयार केली जातात. ठीक आहे, नंतर काही हार्मोन्स आणि एन्झाइम्स पण सिक्रेट केली जातात. डिटॉक्सिफिकेशन त्यांच्या थ्रू केलं जातं शरीराचं. अविषारी पदार्थात रूपांतर करून विषारी पदार्थांचं कमी विषारी पदार्थात रूपांतर करून, किंवा कमी विषारी पदार्थांचं अत्यंत अविषारी पदार्थांमध्ये रूपांतर करून. काही विटॅमिन्स ऍब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतं लिव्हर. तर अशा पद्धतीने हे इतकी कार्य लिव्हर करतं, म्हणून इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. इतके प्रश्न विचारले जातात या टॉपिकवर, त्यामुळे आपण या लिव्हर अवयवाचा अभ्यास अत्यंत डिटेल करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. तर हे जे लिव्हर आहे, ज्यावेळी रक्तातली शुगर म्हणजे शर्करा वाढते, रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं, त्यावेळी हे ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं आहे असा वेळोवेळी संदेश पॅनक्रियाजला दिला जातो. तुम्ही म्हणाल आता मॅडम आम्ही ऐकलंय की ऍक्च्युअली पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिनशी संबंध असतो ग्लुकोजचा ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी, ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यासाठी. हो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. पण आता बघा, हे सायमल्टेनियसली या दोघेही अवयवांचं काम येतं. म्हणजे ऍक्च्युअली ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यासाठी जे हार्मोन्स रिक्वायर्ड असतात ते पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडामार्फत सिक्रेट केले जातात. आणि ऍक्च्युअल ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करायचं किंवा ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करायचं ते या यकृतात होतंय. कळतंय तुम्हाला? तर ज्यावेळी यकृत असा संदेश पाठवतं पॅनक्रियाजला, स्वादुपिंडाला, की रक्तातल्या ग्लुकोजचं प्रमाण, शर्करेचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यावेळी पॅनक्रियाज इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन सारखे काही हार्मोन सिक्रेट करते. इन्सुलिन इज अ हार्मोन, ग्लुकॅगॉन इज अ हार्मोन. तर इन्सुलिन जेव्हा ते सिक्रेट करते तेव्हा ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हा आता रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढलंय म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होणं गरजेचं आहे पटापट, आणि रक्तातल्या ह्या ग्लुकोजचं प्रमाण कंट्रोलमध्ये आणणं महत्वाचं आहे. म्हणून मग लिव्हर आता पॅनक्रियाजला म्हणजे स्वादुपिंडाला सांगते की रक्तात ग्लुकोजची पातळी वाढलेली आहे, तू इन्सुलिन सिक्रेट कर, किंवा पातळी वाढली आहे असं सांगितल्यावर इन्सुलिन सिक्रेट होतं. इन्सुलिन सिक्रेट झाल्या लिव्हर कडे ते येतं आणि इन्सुलिनचा उपयोग करून विथ द हेल्प ऑफ इन्सुलिन ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये केलं जातं इमिजिएटली. आता झालं, हे कंटिन्युअसली ही प्रोसेस चालते. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये, आणि अशा पद्धतीने रक्तातल्या ग्लुकोजची पातळी कमी होऊन जाते. पुन्हा ती कमी झालेली पातळी व्यवस्थित आणायची आहे आपल्याला. म्हणजे एक तर ग्लुकोज कमी झालं म्हणजे त्याचा डायबिटीस आहे, त्याला त्याचं शुगर कमी होऊन गेली होती असं म्हणतो आपण, किंवा त्याची शुगर वाढली होती असं म्हणतो. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या बाबतीत. आपल्या नॉर्मली आपल्या शरीरात असं होत नाही. असं का होत नाही? कारण आपले लिव्हर आणि पॅनक्रियाज व्यवस्थित फंक्शन करतात. म्हणून एकतर ग्लुकोज ग्लायकोजन मध्ये रूपांतर केल्यानंतर रक्तात जर ग्लुकोजची पातळी कमी झाली तर लगेच लिव्हर त्याला सांगतं की ग्लुकोजची पातळी आता कमी होते, तू ग्लुकॅगॉन सिक्रेट कर. ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं आणि लगेच पुन्हा ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं.
म्हणजे जेव्हा ग्लुकोजची पातळी रक्तात वाढते तेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन सिक्रेट करते, त्याच्यामुळे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होतंय. आणि काही वेळा आपण काहीच खाल्लेलं नाहीये किंवा उपवास धरलेला आहे किंवा हेच फंक्शन कंटिन्युअसली चालत आहे, तर आपल्या शरीरातल्या रक्तात असणाऱ्या ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊन जातं. आपण जेवलो नाही आहोत, फास्टिंग आहे आपलं, आपण काहीच खाल्लेलं नाहीये किंवा गोड पदार्थ खाल्लेले नाहीयेत किंवा अनेक वेगवेगळ्या कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये ग्लुकोज लेवल कमी होते, तर भरपूर एक्सरसाइज केल्याने वगैरे, तर त्या केसमध्ये लिव्हर पुन्हा पॅनक्रियाजला स्वादुपिंडाला सांगते की आता रक्तातल्या ग्लुकोजची पातळी कमी झाली असं म्हटल्यावर पॅनक्रियाज ग्लुकॅगॉन सिक्रेट करतं. ग्लुकॅगॉन सिक्रेट झाल्या लिव्हर काय करतं, ग्लायकोजन त्याने साठवून ठेवलंय ना त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. आणि ग्लायकोजनचं रूपांतर कंटिन्युअसली ग्लुकोजमध्ये झाल्या मग ग्लुकोज हे रक्तात स्रवलं जातं आणि रक्तातली ग्लुकोजची पातळी ही मेंटेन केली जाते अशा पद्धतीने. ठीक आहे. तुम्हाला जर हे जड जातं, ज्यात तुमच्यापैकी काहींना जर हे जड जात असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, रक्तातल्या ग्लुकोजची पातळी समतोल राखण्यासाठी लिव्हरचा उपयोग होतो. ग्लुकोजचं रूपांतर वेळोवेळी ग्लायकोजन मध्ये करण्यासाठी लिव्हर काम करतं आणि ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्यासाठी लिव्हर काम करतं. याच्या पुढे हे जे आधीच लोकांना ज्या स्टुडंट्सला माहिती असेल त्यांनी ही प्रोसेस लक्षात ठेवायला हरकत नाही. एकूण पॅनक्रियाज, स्वादुपिंड आणि लिव्हर यांच्या एकत्रित फंक्शनने हे कार्य होत असतं. ठीक आहे. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी, यापूर्वी तुम्हाला 2-3 वेळा रिपीट केलंय की लिव्हर लाल रक्तपेशींना डिस्ट्रॉय करण्याचं पण काम करतो. कोणत्या लाल रक्तपेशी? चांगल्या लाल रक्तपेशी नाही, ज्या खराब झालेल्या आहेत, ज्यांचं आयुष्यकाळ संपलेलं आहे, ज्या जुन्या झालेल्या आहेत, थोडक्यात ज्या जुन्या झालेल्या आहेत, ज्यांचं आयुष्यकाळ संपले आहेत, म्हातारा झालंय, ज्या आरबीसींवर कोणत्या विषाणू किंवा जीवाणूने हल्ला केलेला आहे म्हणजे त्या खराब झाल्या आहेत, अशा सर्व प्रकारच्या आरबीसींना लिव्हर आणि स्प्लीन मध्ये आणलं जातं आणि हे दोघंही म्हणजे जास्त प्रमाणात स्प्लीन मध्ये त्या डिस्ट्रॉय केले जातात आणि थोड्या प्रमाणात लिव्हर मध्ये डिस्ट्रॉय केले जातात. लिव्हर डिस्ट्रॉय करणे म्हणजे त्यांना तुकडे त्यांचे छोट्या छोट्या याच्यात रूपांतर करणे. आणि अशा पद्धतीने त्यांना डिस्ट्रॉय केलं जाऊन त्यांच्यातला जो हिमोग्लोबिन असतो, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो हे तुम्हाला माहिती आहे ना, लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतो. तर या हिमोग्लोबिन मध्ये महत्वाचे घटक असतात. काय? लोह असतं ना त्याच्यात. तुझं हिमोग्लोबिन किती म्हणजे तू लोह किती घेतो असं विचारतात डॉक्टर. म्हणजे तू हिमोग्लोबिन तुझं चेक कर, त्याच्यात जर लोहाची कमतरता असेल तर तुझ्या रक्तात लाल रक्तपेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन हे जास्त ऑक्सिजनला वाहून नेऊ शकत नाही, म्हणून तुझ्या हिमोग्लोबिन मध्ये आयर्न कंटेंट जास्त असणं महत्वाचं आहे, तुझं एचबी चांगलं असणं महत्वाचं आहे, म्हणजे तू आयर्न घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर फेरसच्या स्वरूपात असतं हे एफई आता इथे आयर्न. ठीक आहे. आपण लेटच कम टू द पॉइंट. तर हे हिमोग्लोबिन जे असतं रक्तामध्ये, हे हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. आता आरबीसींना डिस्ट्रॉय केलं, त्यांना मारून टाकलं तर त्यांच्यातलं म्हणजे त्यांना छोटे छोटे तुकड्यात रूपांतर केलं तर त्यांच्यामध्ये असणारं हिमोग्लोबिन वाया नाही जाऊ देत शरीर. या हिमोग्लोबिन मध्ये हिम जो घटक असतो त्याला वेगळं करतं लिव्हर आणि ग्लोबिन घटक असतो त्याला वेगळं करतं. म्हणजे स्प्लीन पण वेळोवेळी आरबीसींना डिस्ट्रॉय करून लिव्हरकडे पाठवते आणि लिव्हर मध्ये पण काही आरबीसी डिस्ट्रॉय होतात, त्यांना पण लिव्हर सेम काइंड ऑफ त्याच्यामध्ये बंद करू 15-20 मिनिट. कॅन यू प्लीज म्यूट योरसेल्फ? एक्सक्यूज मी. ठीक आहे. तर ह्या हिमोग्लोबिनचं रूपांतर हिम आणि ग्लोबिन मध्ये केलं जातं. हा जो हिम भाग असतो त्याच्यातलं आयर्न जे असतं ते साठवून ठेवलं जातं लिव्हरमध्ये, बिलिरुबिन मलाद्वारे किंवा उत्सर्जित संस्थेद्वारे बाहेर काढलं जातं युरिन थ्रू. ग्लोबिन पार्टचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर केलं जातं. आता हा लिव्हर हा पार्ट ऍक्च्युली ग्लँड्स मध्ये आपण त्याचा अभ्यास करतो, पण इथे मी तुम्हाला डिटेल सांगत आहे कारण आपले 3च लेक्चर्स आहेत, त्याच्यात महत्वाचे जे अवयव आहेत त्यांचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर आणि फंक्शन पण मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करते. याचा आता इनडायरेक्टली संबंध डायजेस्टिव्ह सिस्टीमशी आहेच, त्याच्यामुळे ते पण आपण साईड बाय साईड अभ्यासतो आहोतच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लिव्हरचं काम आहे आरबीसींना डिस्ट्रॉय करणे आणि त्यांच्यातलं लोह साठवून ठेवणे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. कोलेस्टेरॉल तयार करण्यासाठी सुद्धा लिव्हर मदत करतं. कोलेस्टेरॉल पदार्थ तयार करण्यासाठी पण लिव्हर मदत करतं. आणि यापूर्वी तुम्हाला सांगितलं की शरीरातल्या अन्नामध्ये जे व्हिटॅमिन्स असतात, ADEK, मेदात डिझॉल्व्ह होणारे जे हे व्हिटॅमिन्स असतात त्या व्हिटॅमिन्सना सुद्धा अन्नामधून ऍब्सॉर्ब करण्याचं काम लिव्हर करत असतं. ठीक आहे. तर लिव्हरमध्ये जे बाईल सिक्रेट होतं, पित्तरस सिक्रेट होतो, तो पित्तरस ऍक्च्युली या अन्नावर ऍक्ट होतो आणि अन्नातल्या महत्वाच्या व्हिटॅमिन्सला बाहेर काढतो आणि हे व्हिटॅमिन्स इथे
ऍब्सॉर्ब केले जातात लिव्हरमधून आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. व्हिटॅमिनचं काय काम आहे आपण तुम्ही नंतरच्या काही चॅप्टर्स मध्ये बघणारच आहात. ओके, ठीक आहे. पुढे लिव्हर काही विशिष्ट हार्मोन्स पण स्रवतं हे आपण बघितलं होतं. तर कुठले हार्मोन्स? इस्ट्रोजन आणि अँड्रोजन. इस्ट्रोजन आणि अँड्रोजन हे दोन महत्वाचे हार्मोन्स तो स्रवतो. बाकी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे पुन्हा ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करायचं असेल तर तो कुठला हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो आणि ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल किंवा ग्लुकोजचा अपटेक करायचं असेल तर कुठला हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो. त्याप्रमाणे लिव्हर त्यांना वेळोवेळी सिक्रेट करत असतो. पण आता लिव्हर कोणते हार्मोन सिक्रेट करतो हेच लक्षात ठेवायचं असेल तर इस्ट्रोजन आणि अँड्रोजन हे दोन महत्वाचे हार्मोन लिव्हर सिक्रेट करत असतो आणि त्यानुसार आपली ब्लड ग्लुकोज लेवल आणि बाकी अपटेक्स पण तो कंट्रोल करत असतो. ठीक आहे, विल गो टू नेक्स्ट. आता स्वादुपिंड ग्रंथी. ठीक आहे, स्वादुपिंड ग्रंथी म्हणजेच काय? स्वादुपिंड ग्रंथी म्हणजे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज ही सगळ्यात महत्वाची ग्रंथी आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. सगळ्यात मोठी ग्रंथी लिव्हर आहे. लिव्हरची पण फंक्शन्स फार महत्वाची आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये लिव्हरची फंक्शन संपूर्ण बॉडीसाठी वेगवेगळ्या सिस्टीमसाठी महत्वाची आहे. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडांचं महत्व हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फार आहे, अत्यंत महत्वाचं आहे. पॅनक्रियाज असेल तरच आपलं डायजेशन घडून येऊ शकतं किंवा ऍब्सॉर्प्शन पण घडून येऊ शकतं, लक्षात ठेवा. नाहीतर आपल्या अन्नातले कुठल्याच कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्शन सिम्पल फूड मध्ये होऊ शकत नाही आणि जे महत्वाचे पदार्थ आहेत त्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळू शकत नाही. म्हणून इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर. ठीक आहे, याला म्हणायचं स्वादुपिंड ग्रंथी. स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज. पॅनक्रियाज कशा रंगाचं असतं? पिंकिश येलो किंवा करडा गुलाबी पण म्हणतात त्याला. पिंकिश येलो काही ठिकाणी आहे. ओके, तर या पॅनक्रियाचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे की हा वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट करतो आणि हार्मोन्स पण सिक्रेट करतो. म्हणजे संप्रेरक पण स्रवतो तो आणि विकर पण स्रवतो. संप्रेरक पण स्रवतो आणि विकर पण स्रवतो. ठीक आहे, संप्रेरक कुठली कुठली स्रवतो? तर ती आहेत इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. आणि एन्झाईम्स कुठले कुठले स्रवतो? पॅनक्रिएटिक ज्यूस. पॅनक्रिएटिक ज्यूस म्हणजे स्वादुरस स्रवतो, बरोबर. म्हणजे जो एकाच वेळी हार्मोन्स सुद्धा स्रवतोय, संप्रेरक पण स्रवतोय आणि विकर पण स्रवतोय, विकरांना पण स्रवतोय. म्हणजे ते दोन फंक्शन्स करतो. म्हणून या ग्रंथीला आपण बाह्यस्रावी ग्रंथी आणि अंतरस्रावी ग्रंथी असंही म्हणतात. तुम्ही ग्रंथी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर तुम्हाला माहितीये ज्या ग्रंथी हार्मोन्स सिक्रेट करतात त्या असतात एक्झोक्राईन ग्लँड्स आणि ज्या विकर सिक्रेट करतात त्या एंडोक्राईन ग्लँड्स. तर ह्या एक्झोक्राईन ऍज वेल एज एंडोक्राईन फंक्शन असते याचं. म्हणजे बाह्यस्रावी ग्रंथी पण ही असते आणि अंतस्रावी ग्रंथी पण असते, कारण तिच्यात विकर पण स्रवली जातात आणि संप्रेरक पण स्रवली जातात. मी पुन्हा पुन्हा एम्फसाइज करते याच्यावर. पॅनक्रियाटिक ग्लँड म्हणजेच पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड ग्रंथी ही अशी एकच ग्रंथी आहे आपल्या शरीरातली की जी विकर पण स्रवते आणि संप्रेरक सुद्धा स्रवते. संप्रेरक आणि विकरांची वेगवेगळी कार्य करण्याची पद्धती असते. ठीक आहे, ते आपण नंतर जेव्हा आपण ग्रंथी हा पार्ट बघू तेव्हा समजून घेणार आहोत. तर आता तुम्हाला ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की पॅनक्रियाज ही अंतस्रावी ग्रंथी म्हणून सुद्धा कार्य करते आणि बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून सुद्धा कार्य करते. ठीक आहे, तिचा रंग करडा गुलाबी असतो. ती 60 ग्रॅम वजनाची असते. दर दिवसाला ती किती स्वादुरस स्रवते? तर 500 ते 600 ml एवढा स्वादुरस स्रवते आणि अन्नाचं पाचन करण्यास मदत करते. ग्रंथीचे प्रकार अंतस्रावी आणि बहिस्रावी या दोघही प्रकारचं फंक्शन ती करत असते, म्हणून तिला अंतस्रावी ऍज वेल एज बाह्यस्रावी ग्रंथी असंही म्हणतात. तिचं वैशिष्ट्य लक्षात ठेवलं तरी चालेल, बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी ऍक्च्युअली मी तुम्हाला जे पॉइंट्स महत्वाचे सांगितले ते लक्षात ठेवले तरी सुद्धा हरकत नाही. जेव्हा तुम्ही डिटेल अंडरस्टँडिंग करतात तेव्हा तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर होतं. म्हणजे ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर कोणता अवयव करतो? तर लिव्हर, हे तुम्ही लगेच सांगू शकता. ते कसं करतो हे आठवडलं नाही तरी चालतंय, पण ते कशा पद्धतीने होतंय हे सांगताना आपल्याला ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर होतंय हे मात्र फिक्स होतं. ठीक आहे, ब्रेन मध्ये. म्हणून या डिटेल गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या तर बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला इझी होईल. तर स्वादुपिंड ग्रंथी म्हणजे पॅनक्रियाटिक जी ग्लँड असते ती एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन असे दोघही फंक्शन एकाच वेळी हे करत असते. तर
एक्झोक्राईन पार्ट तिचा जो असतो, तुम्ही आता ही स्वादुपिंड ग्रंथी बघू शकता, तर याच्यात ह्या वेगवेगळ्या सेल्स आहेत, ह्या सेल्स आहेत आणि ह्या वेगळ्या सेल्स आहेत. तर काही ज्या महत्वाच्या सेल्स असतात ऍसिनर सेल्स, त्या एक्झोक्राईन पार्ट असतो, ठीक आहे. आणि त्याच्यातून काही विकर स्रवली जातात आणि ज्या एंडोक्राईन पार्ट असतो त्याच्यातून संप्रेरक स्रवली जातात. संप्रेरक आणि विकर वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असतात, दोघांची कार्य करण्याची पद्धती वेगवेगळी असते. हार्मोन्स अगदी थोड्या प्रमाणात लागतात, संप्रेरक ती मायक्रो लेव्हलला लागतात, एन्झाईम जास्त प्रमाणात लागतात त्या कंपॅरिझन मध्ये. तुम्ही जर ग्रंथी हा पाठ यापूर्वी वाचला असेल कुठे किंवा ऐकला असेल तर तुम्हाला ते आठवेल, ठीक आहे. तर हे सगळं इंटरडिसिप्लिनरी आहे, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी जास्त माहिती असतील तर तुम्हाला इकडे ही डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित लक्षात येईल. संपूर्ण ओव्हरऑल बायोलॉजी तेव्हा तुम्ही समजून घेतात तेव्हा तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला हळूहळू मदत होते. तर आता आपण जेव्हा पुढची सिस्टीम ज्यावेळी बघू तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काही एक्सप्लेन केलेल्या गोष्टी तुम्हाला तिथे कामास येतील. अशा पद्धतीने तो इंटरडिसिप्लिनरी स्टडी असतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच वेळी अंडरस्टँड करता येऊ शकत नाही, पण आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर ह्या ज्या पॅनक्रियाटिक ग्लँड असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात, काही सेल्स विकर स्रवतात, काही सेल्स संप्रेरक स्रवतात. काही सेल्स विकर स्रवतात, काही सेल्स संप्रेरक स्रवतात. ज्या सेल्स विकर स्रवतात तो एक्झोक्राईन पार्ट असतो आणि ज्या सेल्स संप्रेरक स्रवतात तो एंडोक्राईन पार्ट असतो, ठीक आहे. तर याच्यातल्या जे विकर असतात ऍसिनर सेल्स ज्या असतात त्या विकर स्रवतात. हे प्रश्न विचारले गेले ना, त्या ट्रिप्सिनोजन, कायमोट्रिप्सिनोजन, लायपेज, अमायलेज सारखी विकर स्रवतात. आणि जो हा एंडोक्राईन पार्ट असतो तो आयलेट्स ऑफ लँगरहॅन, तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यातल्या अल्फा बीटा गॅमा पेशी ज्या असतात, डेल्टा पेशी असतात, त्या पेशी ऍक्च्युली ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करतात किंवा वेळोवेळी ग्लुकोजची पातळी रक्तातली कमी झाली तर ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्यासाठी मदत करतात आणि त्यासाठी संप्रेरक स्रवावी लागतात, संप्रेरक स्रवली जातात. अशी महत्वाची कामं आपण करण्यासाठी थोड्या प्रमाणात संप्रेरक स्रवली जातात आणि ती संप्रेरक एंडोक्राईन पार्ट मधून स्रवली जातात पॅनक्रियाच्या. आणि विकर कुठून? एक्झोक्राईन पार्ट मधून, लक्षात ठेवा. तर या आयलेट्स ऑफ लँगरहॅन ज्या पेशी असतात त्या संप्रेरक स्रवतात आणि ऍसिनर पेशी ज्या असतात त्या विकर स्रवतात. एवढंच लक्षात ठेवा सध्या. अल्फा बीटा डेल्टा पीपी सेल्स गॅमा सेल्स काय काय स्रवतात ते आपण नंतर बघणार आहोत. अल्फा सेल्स ग्लुकागॉन सिक्रेट करतात. तुम्ही जर नोट डाऊन करत असाल तुमच्यातला एखाद दुसरा जण तर तुमच्यासाठी पुन्हा एक्सप्लेन करते. या आयलेट्स ऑफ लँगरहॅन मध्ये या वेगवेगळ्या पेशी असतात, त्या अल्फा पेशी ज्या असतात ते हा संप्रेरक स्रवतात ग्लुकॅगॉन, बीटा पेशी इन्सुलिन स्रवतात, डेल्टा पेशी सोमॅटोस्टॅटिन स्रवतात, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड्स या पॉलिपेप्टाइड्स स्रवतात, गॅमा पेशी घिरीन स्रवतात, ठीक आहे. आणि हे सगळे हार्मोन्स आहेत. आणि ह्या ज्या ऍसिनर पेशी असतात, ऍसिनर पेशी ही विकर स्रवतात, ट्रिप्सिनोजन, ट्रायमोट्रिप्सिनोजन, लायपेज, अमायलेज. हे महत्वाची ही जी विकर आहेत ती ऍक्च्युली आपल्याला डायजेशनसाठी महत्वाची, म्हणून इथे तुम्ही हे लक्षात ठेवा फक्त. आपण पुढे जाऊ पुढच्या साईडमध्ये. आणि आतड्यातल्या ग्रंथ्या, आतापर्यंत आपण काय काय बघितलं त्याचं ओव्हरऑल व्ह्यू घेऊ आपण. सुरुवातीला आपण स्वादुपिंड ग्रंथी बघितली, बरोबर. आपण स्वादुपिंड ग्रंथी बघितली. कुठून सुरुवात केलं होतं आपण? पचन ग्रंथींपासून, ठीक आहे. पचन ग्रंथीपासून सुरुवात केली होती. तर डायजेस्टिव्ह ग्लँड्स त्याच्यातल्या लाळ ग्रंथी बघितल्या, त्या 3 प्रकारच्या असतात आणि या ग्रंथी तोंडामध्ये लाळ स्रवण्याचं काम करतात. लाळ स्रवल्यामुळे 30% स्टार्चचं रूपांतर शर्करेत होतं, म्हणून आपल्याला घास जास्त वेळा चावला तर गोड लागतो. अन्नातले काही जीवाणू विषाणू जे घटक असतात, कीटाणू किंवा परजीवी कवक, हे लायसोझोम नावाच्या विकराने क्लीन केले जातात वेळोवेळी. नंतर आपण बघितलं जठर ग्रंथी, यांना गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणतात आणि वेगवेगळे भाग वेगवेगळ्या स्रावांना स्रवतात. हा जो महत्वाचा पार्ट असतो तो HCl स्राव स्रवतो आणि बाकीच्या म्युकस स्राव स्रवतात. म्युकसमुळे HCl पासून आपलं स्टमकचं संरक्षण होतं, ठीक आहे. आणि HCl मुळे अन्नातल्या कॉम्प्लेक्स पदार्थांचं रूपांतर सिंपल फॉर्म मध्ये होतं, ठीक आहे. नंतर आपण वेगवेगळ्या सेल्स काय काय सिक्रेट करतात जठरातल्या ते बघितलं. त्यानंतर आपण बघितलं लिव्हर सगळ्यात महत्वाची ग्रंथी आहे, तिच्यात बाईल तयार होतं. हे बाईल गॉल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं आणि ते अन्नाच्या पचनासाठी मदत करतो. आणि नंतर आपण पॅनक्रियाज बघितलं. आता पॅनक्रियाज आपण लिव्हरचे काही फंक्शन्स पण बघितले. त्या फंक्शन्स मध्ये आपण बघितलं की लिव्हर काय काय करतं. लिव्हर ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करतं, कोलेस्टेरॉल तयार करण्यासाठी मदत करतं, हिमोग्लोबिनचं रूपांतर आयन मध्ये करून ते साठवून ठेवण्यासाठी मदत करतो, अमोनिया सारखं विषारी पदार्थांचं रूपांतर युरियामध्ये करतं,
थ्रॉम्बिन प्रोथ्रॉम्बिन हे रक्त गोठण घटक तयार करतं. पित्तरस स्रवतं. पित्तरस आणि फॉस्फोलिपिडचा उपयोग नंतर फॅट्सचं डायजेशन करण्यासाठी होतं. रक्ताला स्वच्छ करतं, डिटॉक्सिफिकेशन करतं, विषारी पदार्थांना शरीरातून वेळोवेळी घालून लावतं, जुन्या लाल रक्तपेशींना छोट्या छोट्या तुकड्यात रूपांतर करून त्याच्यातले महत्वाचे घटक आणखी साठवून ठेवतं. ही सगळी महत्वाची कामं आपण लिव्हरची 1 बाय 1 बघितली आणि त्यांचं डिटेल डिस्क्रिप्शन पण बघितलं, जेणेकरून तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी कायम लक्षात राहतील म्हणून. आता लिव्हरच्या काही व्हिटॅमिन्स ते ऍब्सॉर्ब करतं अन्नातले आणि साठवून ठेवण्यासाठी मदत करतं बाईचा उपयोग करून. काही महत्वाचे हार्मोन्स स्रवतं. आणि नंतर आपण स्वादुपिंड नलिका, स्वादुपिंड ग्रंथी बघितली. ही स्वादुपिंड ग्रंथी अंतःस्रावी आणि बहिःस्रावी या दोघही प्रकारचं कार्य करते. ती करड्या गुलाबी रंगाची असते, ती 60 ग्रॅम वजनाची असते, दर दिवसाला ती 500 ते 600 ml स्वादुरस स्रवते आणि हा स्रवलेला स्राव ती लहान आतड्यात टाकत असते वेळोवेळी विथ द हेल्प ऑफ, बघा तुम्ही इथे ही पित्तरसाची नलिका आहे, पित्तरस स्रवते आणि इकडून ही स्वादू नलिका स्वादुरस स्रवते आणि एकत्रितरित्या ते हे लहान आतड्यामध्ये हा रस टाकतायत, हे इंटेस्टायनल ज्युसेस टाकतायत वेळोवेळी. हे रस वेळोवेळी याच्यात जाऊन अन्नामध्ये जठरातून आलेलं अन्न या डिओडिनम मध्ये आद्यंत्रामध्ये येऊन लहान आतड्यामध्ये येऊन इथं ह्या ज्युसेसच्या साह्याने त्याचं पाचन होतं. इथे पाचन केलं जातं आणि ते हळूहळू पुढे जातंय. पुढे पण ह्या सगळ्या सिक्रेट झालेल्या स्रावाला स्रवलं जातंय. ठीक आहे, अशा पद्धतीने डायजेशन होण्यासाठी मदत होते. तर डायजेशन होण्यासाठी साधारणतः लिव्हर मधला हा पित्तरस आणि पॅनक्रियाज मधला पॅनक्रियाटिक ज्यूस स्वादुरस, हा स्वादुरस आणि पित्तरस एकत्रितरित्या त्यांचं फंक्शन करतात. ठीक आहे, तर ह्या असिनर पेशी असतात पित्त स्वादुपिंडामधल्या, त्या एक्झोकाइन पार्ट ज्या असतात म्हणजे एक्झोकाइन फंक्शन करतात कारण त्या विकर स्रवतात आणि एंडोक्राइन पार्ट जो असतो तो संप्रेरक स्रवतो. या दोघांच्या फंक्शन्स पैकी महत्वाचं जे विकर महत्वाची फंक्शन्स जे पार पाडतात ती आहे संबंधित डायजेस्टिव्ह सिस्टीमशी. म्हणून आपण इथे जरा कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. जेव्हा आपण फक्त ग्रंथींचा अभ्यास करू तेव्हा आपण इकडे हार्मोन्सकडे येऊयात, पॅनक्रियाच्या हार्मोन्स स्रवलेल्या भागाकडे. सध्या आपण हे जे ट्रिप्सिनोजन, कायमोट्रिप्सिनोजन, लायपेज, अमायलेज हे विकर स्रवली जातात या पार्टकडून, ती डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कशी महत्वाची असतात हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर आतड्यातली ग्रंथी आता आपण बघूयात. म्हणजे सगळ्या ग्रंथी बघितल्या थोड्या थोड्या करून. सलायवरी ग्लँड बघितली, जठर ग्रंथी बघितली, नंतर आता पॅनक्रियाटिक लिव्हर ग्रंथी बघितली, पॅनक्रियाटिक ग्रंथी बघितली, स्वादू ग्रंथी, आणि आता या इंटेस्टिनल ग्रंथी बघणार आहोत. म्हणजे या इंटेस्टिनल पार्ट मध्ये लहान आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यांमध्ये मिळून ज्या ग्रंथी असतात त्यांना म्हणायचं आतड्यातील ग्रंथी. एकूण त्या सगळ्या आतड्यातील ग्रंथी म्हणूनच काउंट केलं जातं त्यांना, म्हणजे नाव त्यांना दिलेलं असतं. त्यांना इंटेस्टिनल ग्लँड्स पण म्हणतात. तर अशा पद्धतीने त्यांच्या सेल्स असतात. म्हणजे या वरचा लेअर जर आपण घेतला या कुठल्याही नलिकेचा, तर हा लेअर जर आपण काढला, छोटासा तुकडा घेतला आणि तो मायक्रोस्कोपच्या खाली बघितला, सूक्ष्मदर्शकाच्या खाली बघितला, तर आपण आपल्याला हे असं स्ट्रक्चर दिसेल, अशी रचना दिसेल. आणि या रचनेमध्ये या सगळ्या वेगवेगळ्या सेल्स दिसतील आणि प्रत्येक सेलचं आपलं आपलं काम आहे. त्याच्यापैकी तुम्ही फक्त आता इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा, त्यात असणाऱ्या महत्वाच्या सेल्स म्हणजे ब्रुनर्स ग्रंथी, ब्रुनर्स ग्लँड आणि क्रिप्स ऑफ लेबरकुल. क्रिप्स ऑफ लेबरकुल आणि ब्रुनर्स ग्रंथी या महत्वाच्या इंटेस्टायनल ग्रंथी आहेत की ज्या या ब्रुनर्स ग्रंथी म्युकस स्रवतात. श्लेष्मल द्रव तुम्हाला चिकट पदार्थ सांगितला होता, स्टमक मध्ये पण सिक्रेट करत होत्या आणि स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये सुद्धा त्या सिक्रेट करणं महत्वाचं आहे म्युकसला. कारण HCl थोड्या प्रमाणात इकडे आलं किंवा ऍसिडिटी झाली तर या सगळ्या थराचं रक्षण व्हायला पाहिजे, म्हणून इथे या ब्रुनर्स ग्रंथी म्युकस सिक्रेट करतात. तिथे म्युकस ग्रंथी सिक्रेट करत होत्या स्टमक मध्ये, हा म्युकस म्हणजे श्लेष्मल द्रव. इथे या ब्रुनर्स ग्रंथी म्युकस सिक्रेट करतात आणि क्लिप्स ऑफ लेबरकुल ज्या आहेत त्या त्याच्यातले ऍक्च्युली दोन वेगवेगळ्या सेल्स असतात, अर्जेंटॅफिन सेल आणि पिलेट सेल. तर ह्या दोघंही मिळून ऍक्च्युली लायसोझाईम नावाचे विकर स्रवत असतात आणि ज्यावेळी अन्नामध्ये विशिष्ट सूक्ष्मजीव येतात त्यावेळी त्यांना नष्ट करण्याचं काम त्या करत असतात आणि वेळोवेळी डायजेशनसाठी सुद्धा मदत करत असतात. तर इथे फक्त एवढंच लक्षात ठेवणं तुम्ही अपेक्षित आहे. आणि आपण आता पुढच्या स्लाइडकडे जाणार आहोत. पुढची स्लाइड आहे प्रश्न उत्तरांची. आतापर्यंत आपण काय बघितलं हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. सलायवरी ग्लँड्स बघितल्या ज्या डायजेशनसाठी म्हणजे अन्न पचनासाठी मदत करत आहेत, तोंडामध्ये थोड्याशा प्रमाणात पाचन होण्यासाठी. नंतर जठर ग्रंथी आहेत त्या थोड्या प्रमाणात अन्नाची घुसळण करून HCl मिक्स करून त्याचं थोड्या प्रमाणात
सिंपल फॉर्म मध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करत आहेत. लिव्हर काही प्रमाणात मदत करत आहेत बाईल ज्यूस सिक्रेट करून. पॅनक्रियाज काही प्रमाणात मदत करत आहे पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणजे स्वादुपिंड स्वादुरस सिक्रेट करून. आणि अशा सगळ्या ज्युसेसचं मिळून जेव्हा अन्न लहान आतड्यामध्ये येत आहे मोठ्या आतड्यात जात आहे तेव्हा हे सगळे रस मिळून या अन्नाचं ऍक्च्युली घुसळण करून डायजेशन करून ऍब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतात. आता आपण प्रश्न बघूयात. तुम्हाला समजलंय का यापैकी ते बघूयात आपण आता. प्रश्न जर तुम्ही अटेम्प्ट करू शकलात तर तुम्ही समजायचंय की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळलंय. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड इज सिक्रेटेड बाय द सेल लाइनिंग. कुठल्या भागात असणाऱ्या सेल लाइनिंग असतात ज्या हायड्रोक्लोरिक आम्ल सिक्रेट करतात? ओरल कॅव्हिटी का? उत्तर द्या. स्टमक, इलियम का कोलॉन? ओरल कॅव्हिटी म्हणजे मुखातली पोकळी का? स्टमक म्हणजे जठर, इलियम म्हणजे शेषांद्र का कोलॉन पार्ट? व्हेरी नाईस. यू कॅन अटेम्प्ट द क्वेश्चन ऍटलीस्ट ना. उत्तर देत आहात. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. तर याचं उत्तर काय येईल? HCl कोण स्रवतं? HCl कोण स्रवतं? स्टमक स्रवतं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, तर HCl कोण स्रवतं? स्टमक, जठर. तर याचं उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड इज प्रेझेंट इन द ह्युमन ऍब्डोमन? पुन्हा सेम प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे 2004 मध्ये. सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड का पिक्रिक ऍसिड? HClच हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हायड्रोक्लोरिक ऍसिड, व्हेरी गुड. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl. कोण स्रवतंय? ह्युमन ऍब्डोमन. आता इथे तुम्हाला प्रश्न घेण्यामागचं काय माझं एम आहे बघा. ऍब्डोमन म्हणजेच डायजेस्टिव्ह ग्लँड. ऍब्डोमन म्हणजे पोट, जठरशी संबंधित आपण हा शब्द वापरतो. ऍब्डोमन म्हणजे आपलं पोट. तर पोटामध्ये असा कुठलं ऍसिड तयार होतं जे आपल्या डायजेशनसाठी मदत करतं? ते आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. ठीक आहे. तुम्हाला जर उत्तरं येत असतील तर तुम्ही फार जास्त अभ्यास केलेला आहे आणि यांची उत्तरं तुम्ही अटेम्प्ट करू शकत आहात असं तुम्ही समजायला हरकत नाहीये. द बाईल इज प्रोड्युस्ड थ्रू. SSC मॅट 2002 मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. द बाईल इज प्रोड्युस्ड थ्रू इंटेस्टाईन, आतड्यांमधून, लहान आतडे किंवा मोठ्या आतड्यांमधून. वेदर इट इज फ्रॉम स्टमक, फ्रॉम पॅनक्रियास और लिव्हर? व्हेरी नाईस. लहान मोठ्या आतड्यांमधून का स्टमक मधून म्हणजे जठरामधून की स्वादुपिंडामधून की यकृतातून? युअर आन्सर शुड बी लिव्हर. यकृतातून बाईल सिक्रेट केलं जातं आणि ते गॉल ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं. बरोबर ना? व्हेरी नाईस. आता पुढचा प्रश्न आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. द बाईल इज अक्युमुलेटेड इन. SSC मॅट 2002. पुन्हा सेम प्रश्न वेगळ्या पद्धतीने. व्हेरी गुड. लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास की लिव्हर? इथे वेगळा ऑप्शन असला पाहिजे. सेम, व्हेरी नाईस. गॉल ब्लॅडर म्हणजे स्वादुपिंड. सॉरी. गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. पित्ताशय, गॉल ब्लॅडर. याच्यामध्ये लिव्हरने तयार केलेलं बाईल, पित्तरस हा स्रवला जातो कशामध्ये आणि साठवून ठेवला जातो कशामध्ये? गॉल ब्लॅडर मध्ये. व्हेरी नाईस. आय एम सो हॅपी की तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहात. व्हेरी गुड. आपण आहे ना आता मागे जाऊन एकदा ज्यांना अजिबातच म्हणजे थोडं कन्फ्युजन होत असेल किंवा याच्याशी बॅकग्राऊंड सायन्सचं नसेल त्यांच्यासाठी मी थोडासा हा प्रयत्न करते की त्यांना पुन्हा दाखवते की हे बघा लिव्हरमध्ये इथे बाईल सिक्रेट केलं जातं राईट लोब मधून, लेफ्ट लोब मधून. ते राईट हिपॅटिक डक्ट मधून, लेफ्ट हिपॅटिक डक्ट मधून हे पित्त येतं आणि ते ह्या पित्ताशयामध्ये साठवलं जातं है ना. पित्ताशयामध्ये ते साठवलं जातं आणि इथे पित्ताशयामध्ये साठवून ठेवलं जातं बाईल म्हणजे पित्त रस. बरोबर ना? ठीक आहे. तर आपण आता पुढे जाऊयात पुन्हा. पुढे जाऊया. पुन्हा रिवाइज करा हवं तर काय काय बघितलं होतं आपण. प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि तुम्ही उत्तर पण अत्यंत योग्य पद्धतीने देत आहेत. आय एम सो हॅपी. मी शिकवलेल्याचा तर काही फायदा होतोय. तर बाईल हे लिव्हरने प्रोड्यूस केलं जातं. लिव्हर प्रोड्यूस करतं आणि कुठे अक्युम्युलेट होतं? तुम्ही अंदाज घ्या. अक्युम्युलेशन म्हणजे साठवून ठेवणे. साठवून ठेवलं जातं ते गॉल ब्लॅडर मध्ये. ठीक आहे. पित्ताशयामध्ये. दोज हू हॅव
ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाहीये ना त्यांच्यासाठी मी पुन्हा रिपीट करते. ठीक आहे. विच वन अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्टमक इज नॉट करेक्ट. आता हा असर्टिव्ह प्रश्न आहे. असे असर्टिव्ह प्रश्न आजकाल विचारतात एमपीएससी मध्ये है ना. थोडा विचार करावा लागतो त्याच्यावर. इज नॉट, हे लक्षात ठेवा, इज नॉट करेक्ट. आय एम आस्किंग इज नॉट करेक्ट. ठीक आहे. आता ऍक्च्युली काय हा प्रश्न पुढच्या स्लाइडमध्ये हवा होता जेव्हा आपण पचनाशी संबंधित गोष्टी बघणार आहोत ना. तरी पण यू जस्ट ट्राय टू अटेम्प्ट. आतापर्यंत इलिमिनेशन करून तुम्ही याचं उत्तर देऊ शकतात का आपण बघू. स्टमक ऍक्ट एज अ टेम्पररी रिझर्व्हायर, म्हणजे तात्पुरता ते अन्नाला साठवून ठेवतं. हे बरोबर आहे का स्टमकच्या बाबतीत? बरोबर आहे ना. साठवून ठेवतं ते 5 ते 6 तासासाठी. बरोबर. स्टमक मिक्सेस फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूस. बरोबर. गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे HCl बरोबर ते फूडला मिक्स करतं. हे पण बरोबर आहे. स्टमक सिक्रेट लायपेज आणि अमायलेज इन गॅस्ट्रिक ज्यूस हे आतापर्यंत आपण अभ्यासलेलं नाहीये, पण हे 3 गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि काहीतरी ते एक चुकीचं असणारच आहे याच्यात. आता रेट ऑफ स्टमक एम्प्टिंग डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ फूड. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटले होते की स्टमक मध्ये 5 ते 6 तासासाठी अन्न साठवलं जातं, पण आता ह्या साठवणुकीचा काळ अन्नावर अवलंबून असतो. ते अन्न कुठल्या प्रकारचं आहे, ते जर फक्त कार्बोहायड्रेटशी रिलेटेड असेल तर ते लवकर त्याला क्लिअर केलं जातं. प्रोटीन्स फॅट्स त्याच्यात थोडेसे हार्ड सबस्टन्सेस असतील तर ते थोडं उशिरा साठवलं जातं. त्याच्यामुळे उत्तर येईल 3. स्टमक सिक्रेट लायपेज अँड अमायलेज इन गॅस्ट्रिक ज्यूस. इट डझंट सिक्रेट लायपेज अँड अमायलेज, इट सिक्रेट्स पेप्सिन अँड रेनिन. बरोबर. मी आता यापूर्वी तुम्हाला सांगितलं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. यू आर गिव्हिंग आन्सर्स ना इन दॅट वे. आय एम सो हॅपी. ठीक आहे. तर विच वन अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्टमक इज नॉट करेक्ट? तर आन्सर इज 3. ऍक्च्युली तुम्ही आता जर आणखी डिटेल अभ्यास केला ना तर तुम्हाला कुठे कुठे लायपेज आणि अमायलेज सिक्रेट करतं स्टमक असं बघायला मिळेल. आता याच्या मागचं रिझन सांगते मी तुम्हाला. जरी ते लायपेज आणि अमायलेज सिक्रेट करत असेल ना तरी त्यांचा उपयोग होत नाही, कारण HCl जे असतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड जे असतं, ते या लायपेज आणि अमायलेजला वेळोवेळी डिस्ट्रॉय करत असतं आणि त्याचा उपयोग म्हणजे त्याचं फंक्शन होऊ देत नसतं. म्हणून जरी तुम्ही ते लायपेज आणि अमायलेज अत्यंत स्मॉल क्वांटिटीमध्ये ते सिक्रेट होतं. म्हणजे थोडा डिटेल स्टडी सांगते मी तुम्हाला. जर कुठे तुम्ही ऐकलं तर तुम्ही गोंधळून जाऊ नका. तर त्याच्यात ऍक्च्युली लायपेज आणि सिक्रेट अमायलेज सिक्रेट होतं, पण अत्यंत स्मॉल क्वांटिटीमध्ये, अत्यंत कमी प्रमाणामध्ये, आणि ते सुद्धा गॅस्ट्रिक ज्यूस HCl जे असतं त्याला त्याची ऍक्टिव्हिटी कमी केली जाते, रोखली जाते. त्याच्यामुळे ते सिक्रेट होतच नाही असं आपण समजतो. हे अमायलेज आणि लायपेज जे असतात ते पॅनक्रियाज मध्ये, स्वादुपिंडामध्ये ऍक्च्युली सिक्रेट होतात. ते पुढे आपण 1 बाय 1 बघणार आहोत. तर आता पुढचा प्रश्न घेऊया. विच वन ऑफ द फॉलोइंग एन्झाइम इज फाउंड इन सलाइवा? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. रेनिन, टायलिन, टेनिन की रेझिन? आन्सर प्लीज. ट्राय टू गिव्ह आन्सर. मी सुरुवातीला तुम्हाला सलायवरी ग्लँड जेव्हा सांगितल्या तेव्हा तुम्ही एक महत्वाची गोष्ट तिथे ऑब्झर्व केली असेल. ती गोष्ट म्हणजे त्यामध्ये असणारे एन्झाइम्स. अमायलेज आणि टायलिन विकरांमुळे स्टार्चचं रूपांतर शर्करीत होतं. म्हणजे अमायलेज आणि टायलिन असतं त्याच्यात. अमायलेज आणि टायलिन. टायलिनला इंग्लिश मध्ये लिहिलंय म्हणून थोडं तुम्हाला त्रास झाला असेल की, पण आणि ज्यांनी उत्तरं दिली आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे इट इज व्हेरी गुड थिंग की यू कुड आन्सर. टायलिन आणि अमायलेज. आता ऑप्शन मध्ये काय आहे? तर ऑप्शन मध्ये आहे टायलिन. बरोबर. तर आन्सर इज बी. ओके, आन्सर इज बी. विच वन ऑफ द फॉलोइंग एन्झाइम इज फाउंड इन सलाइवा? आन्सर इज टायलिन. रेनिन आहे का आपण बघितलं की नाही? टेनिन आहे? नाही. रेझिन आहे? नाही. तर टायलिन उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्लँड फंक्शन्स ऍज एंडोक्राइन ऍज वेल ऍज एक्झोक्राइन? हे टाकायचं राहिलं मी कोणत्या साधी केलंय ते म्हणून. ठीक आहे. कोणती ग्लँड आहे की जी एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन दोघंही फंक्शन करते एकाच वेळी? व्हेरी गुड. पॅनक्रियाज. व्हेरी नाईस. सलायवरी ग्लँड? नाही. व्हेरी गुड. पॅनक्रियाज? येस. इट इज द ओनली ग्लँड विच ऍक्च्युली फंक्शन्स ऍज एक्झोक्राइन ऍज वेल ऍज एंडोक्राइन. बरोबर. एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन दोघही प्रकारची फंक्शन ती करत असते, म्हणून तिला एंडोक्राइन ग्लँड किंवा एक्झोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड असं म्हणतात. पॅनक्रियाज, स्वादुपिंड ग्रंथी. नेक्स्ट क्वेश्चन, ऍसर्टिव्ह क्वेश्चन आहे हा.
थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. कालच्या डिस्कशनवर आधारित हा प्रश्न, लक्ष द्या. लिव्हर ऑफ द ह्युमन बॉडी प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द डायजेशन ऑफ फॅट. बिलकुल. फॅटचं डायजेशन करतो कसं? बाईल सिक्रेट करून, बरोबर. बाईल सिक्रेट करतो तो आणि फॉस्फोलिपिड आणि बाईल एकत्र मिळून, पित्तरस एकत्र मिळून ते फॅटचं डायजेशन करतात, मेदाचं डायजेशन करतात. आणि रिझन दुसरं हे त्याचं रिझन काय दिलं, हे का होतं तर लिव्हर प्रोड्युसेस 2 सिग्निफिकंट फॅट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. हे पाहता तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती सुरुवातीला जेव्हा आपण बाईल बघितलं होतं. बाईलच्या बाबतीत मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की बाईल इज द ओनली डायजेस्टिव्ह ज्यूस. कालचा हे जर आठवला तर एकच डायजेस्टिव्ह ज्यूस आहे तो की जो फक्त एन्झाईम स्रवत, कुठलंही एन्झाईम नसतं बाईलमध्ये, कुठलंही एन्झाईम नसतं. बाईल फक्त ज्यूस असतो आणि त्याच्यात फक्त पाणी असतं आणि केवळ पाणी असतं त्याच्यात. आणि सॉलिड्स असतात त्याच्यात. कुठलं विशिष्ट एन्झाईम बघताय तुम्ही, काल हे तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं मी, कुठलाही एन्झाईम नसतं. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला कोणीही प्रश्न विचारला की लिव्हरमध्ये सिक्रेट होणार बाईल, म्हणजे संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे पण ज्युसेस बघितले ना आपण, सलायवामध्ये सलायवा बघितली, सलायवरी ग्लँड सलायवा सिक्रेट करतात. सलायवा जो होता त्याच्यात पण अमायलेज आणि टायलिन विकर होतं. विकर म्हणजे एन्झाईम होतं. पुढे आपण गेलो जठर ग्रंथीमध्ये, जठरात पण पेप्सिन आणि रेनिन होतं, बरोबर. हे विकर होते. पुढे आपण आलो लिव्हरकडे. लिव्हर फक्त बाईल सिक्रेट करत होतं, बाईल मध्ये कुठलाही एन्झाईम नाहीये, लक्षात ठेवा. पॅनक्रियाज कडे गेलो, पॅनक्रियाज विकर सिक्रेट करत होता, म्हणजे तो विकर सिक्रेट करतो म्हणून तो एक्झोकाईन पार्ट पण आहे आणि संप्रेरक सिक्रेट करतो म्हणून तो एंडोकाईन पार्ट पण आहे. म्हणजे पॅनक्रियाज सुद्धा असा स्राव होतो ज्याच्यामध्ये विकर आहेत. इंटेस्टाईन मध्ये सुद्धा विकर आहेत, इंटेस्टाईनल ज्युसेस मध्ये. तर मग फक्त लिव्हर मधला बाईल हा जो इंटेस्टिनल ज्यूस आहे, अन्न पचनासाठीचा जो ज्यूस आहे, स्राव आहे, तो एकच स्राव आहे की ज्याच्यात विकर नसतात. आता तुम्ही बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी एकच शब्द, एकच वाक्य तुमच्या कायम लक्षात असलं असायला हरकत नाही. म्हणजे बाईल म्हणजे पित्त हे एकच ज्यूस आहे ज्याच्यात एन्झाईम स्रवला जात नाही. इट इज द ओनली इंटेस्टिनल ज्यूस विच हॅज नो एन्झाईम, ज्याच्यात विकरण नसतात. पुन्हा एम्फसाइज करून सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहील. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर आपण पुढचा प्रश्न बघितला, लिव्हर ऑफ द ह्युमन बॉडी प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन डायजेशन ऑफ फॅट. हे बरोबर आहे, मात्र त्याचं रिझन हे नाही. लिव्हर प्रोड्युसेस 2 सिग्निफिकंट फॅट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. एन्झाईम नसतातच लिव्हरमध्ये. लिव्हर जे सिक्रेट करताना बाईल त्याच्यात डायजेस्टिव्ह एन्झाईम नसतात, म्हणून हे रिझन चुकीचं आहे. म्हणून फक्त ए बरोबर आहे आणि बी फॉल्स आहे, ठीक आहे. हे त्याचं उत्तर होईल. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑर्गन विच कलेक्ट ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन इज. SSC मॅट 2002 मधला प्रश्न. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करण्यासाठी कुठला ऑर्गन रिस्पॉन्सिबल असतो, बरोबर. इंटेस्टाईन ऑर्गन. कोणता ऑर्गन करतो, कोणता ऑर्गन हार्मोन सिक्रेट करतो त्याच्यासाठीचा हा प्रश्न नाहीये. कोणत्या ऑर्गन ग्लुकोजचं रूपांतर डायरेक्ट ग्लायकोजन मध्ये करतोय असा प्रश्न आहे. इंटेस्टाईन, स्टमक, पॅनक्रियाज की लिव्हर. आन्सर इज लिव्हर. मी सांगितलं ना तुम्हाला, लिव्हर हे ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करतं आणि वेळोवेळी ग्लायकोजनचं पण ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करतं. जेव्हा शरीरात रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा ते ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करतं, साठवून ठेवतं. आणि जेव्हा शरीरात अजिबातच ग्लुकोज नसतं, मी तुम्हाला सांगितलं की आपण समजा उपवास वगैरे केला किंवा वेगवेगळ्या एक्सरसाइजेस केला तर ग्लुकोजची पातळी कमी होते, तेव्हा ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये असलेलं ग्लुकोज ते कन्वर्ट करून त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं, ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. म्हणजे लिव्हर हे काम करत असतं, म्हणून आन्सर इज लिव्हर. विच ऑफ द फॉलोइंग इज नेसेसरीली नीडेड टू डायजेस्ट द फूड स्टफ. काय महत्वाचं आहे बघा. एअर, आपण हवा घेतली तर डायजेशन होतं का. वॉटर घेतलं तर वॉटर काही प्रमाणात आहे, पण सगळ्यात महत्वाचं नेसेसरीली नीडेड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एन्झाईम की मिनरल. एन्झाईम्स. तुमचं उत्तर, युअर आन्सर शुड बी एन्झाईम. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. एन्झाईम्स म्हणजे विकर. सगळ्या ठिकाणी फक्त बाईल ज्यूस सोडून सगळ्या ग्रंथी ह्या विकर स्रवतायत आणि या विकरांमुळे ऍक्च्युली डायजेशन होण्यासाठी मदत होते, ठीक आहे.
आणि अशा पद्धतीने आपण सगळे प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही उत्तर दिलेली आहेत याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे अशी मी अपेक्षा करते. आणि विल स्टॉप हिअर. तुमचे काही सजेशन्स असतील, काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क मी. यू कॅन पोस्ट युअर क्वेश्चन्स, सजेशन्स or queries in the chat box. Thank you so much.